नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेल्या लेखी परीक्षेचा सीट सीचा पेपर संपूर्ण स्पष्टीकरणासहित इथे आपण पाहणार आहोत। तर यामध्ये याचे 100च्या 100 प्रश्न आपण जसेच्या तसेच पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। बघा, वेळ होता 90 मिनिटे आणि एकूण गुण 100 होते। सेट सीचा हा पेपर आहे। तर आपण सूचना तुम्ही वाचून घ्या। तर डायरेक्ट आपण प्रश्नांकडे वळत बघा। प्रश्न पहिला पाहूया तिथे। तर बघा, प्रश्न पहिला एक तुम्हाला काय दिलं आहे, अंकमालिका दिलेली आहे इथे। तर काय दिलेली आहे, 1, 6, 15 प्रश्नचिन्ह, परत 45, 66 आणि 91। तर इथे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे, कोणता अंक येईल तो आपल्याला इथे शोधायचा आहे। तर बघा, आता सुरुवातीला आपण फरक पाहूयात। बघा, 1 आणि 6 यामध्ये कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे। 6 आणि 15 यामध्ये कितीचा फरक आहे, 9चा फरक आहे। त्याप्रमाणे 15 आणि इथे प्रश्नचिन्ह म्हणजे काय फरक केला आपल्याला काढायचा आहे। बघा, तर आता इथे 5 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे, तुम्हाला 4चा फरक आहे। फरकामधला फरक 4ने वाढत चालला आहे। आता पुढे 9 आणि 4 हे किती होणार आहे, 13। 13चा फरक असणार आहे। 15 आणि 13 किती होतात, तर इथे 28 होतात। म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे, 28 होणार आहे। तसेच आपण पुढे चेक करूया। बघा, तर 28 अधिक आता इथे 13 अधिक 4 किती होणार आहे, 17 होणार आहे। म्हणजे आता 28 अधिक 13 केलं तर पुढे किती होतं, 45 होतं। परत 17 अधिक 4 पुढे किती होणार, 21 होणार। 45 अधिक 21 केलं 66 येतं। परत 21 आणि 4 25, म्हणजे 66 आणि 25 होतं 91। म्हणजे हा फरकातला फरक 4च्या फरकाने वाढत चाललेला आहे। म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी विचारलेलं बघा काय येणार आहे, तर तिथे 28 येणार आहे, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2 बघा, रुपया जसं भारताचं चलन आहे, तर ॲनॉलॉजी दिलेली आहे। तर तसं येन हे कोणत्या देशाचं चलन आहे। बघा, तर रुपया जसं भारताचं आहे तसं येन हे जपान या देशाचं चलन आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर बघा, तर जे काही देश आहेत बघा, आता जे इतर महत्त्वाचे जे देश आहेत जसे की अमेरिकेचं डॉलर आहे, इंग्लंडचं पाऊंड आहे, तसं आता तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळे आता चीनचं काय तुम्ही मला कमेंट करून सांगायचं। बघा, चीनचं आहे तर युआन आहे। तर असे जे काही वेगवेगळे देश आहेत तर त्यांचं चलन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर तुम्ही वेगवेगळ्या देशांची चलने तुम्ही लक्षात ठेवा। महत्त्वाचे जे काही देश आहेत, रशिया, त्याप्रमाणे स्वित्झर्लंड, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते विचारले जाऊ शकतात। तर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3 बघा, दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा। तर आता मेरीगोल्ड, लिली, सफरचंद आणि कमळ। तर आता मेरीगोल्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तर आपलं झेंडूचं जे फूल असतं तर त्याला आपण मेरीगोल्ड म्हणतो। त्याप्रमाणे लिली हे एक प्रकारचं फूल आहे, कमळ हे फूल आहे, लोटस। आता हे 3 फूल आहेत, पण सफरचंद हे फूल आहे का नाही, तर हे फळ आहे। म्हणजे 3 फुलांची नाव दिलेत आणि एक फळांचं नाव दिले, जे की वेगळं आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 4 बघा, दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा। तर इथे देखील वेगळा शब्द ओळखायचा। बघा, घोडा, झेब्रा, वाघ आणि जिराफ। तर आता इथे एक जर तुम्ही नोटीस केलं तर घोडा, झेब्रा आणि जिराफ हे कशी शाकाहारी प्राणी आहेत बघा, म्हणजे झाडांवरती जगतात, शाकाहारी आहेत, गवत वगैरे खाऊन जगतात ते। पण वाघ कसा आहे, मांसाहारी प्राणी आहे। बघा, मांसाहारी प्राणी आहे, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। ऑप्शन सी वेगळा शब्द आहे। पुढील प्रश्न क्रमांक 5, आसाम। तर आता आसामचं हे तुम्हाला नृत्य दिलेलं आहे, बिहू। तसं केरळचं काय असतं, आपल्या महाराष्ट्राचं काय आहे, गजे आणि लावणी आहे। तसं आसामचं बिहू आहे, म्हणजे तमिळनाडूचं भरतनाट्यम आहे। तसं केरळचं काय आहे, तर केरळचं काय आहे, कथकली हे केरळचा नृत्य प्रकार आहे। कथकली ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे, तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल। बघा, केरळचं काय आहे, कथकली। आसामचं बिहू आहे। कथक जे आहे उत्तर प्रदेशचं आहे। आणि आता कुचिपुडी हे कोणत्या म्हणजे कोणत्या राज्याचा नृत्याचा प्रकार आहे, हे आता तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं। कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 6 बघा, तर बघा, जर पुस्तक म्हणजे घड्याळ, काय म्हटलेलं आहे ते, पुस्तक म्हणजे घड्याळ। त्याप्रमाणे घड्याळ म्हणजे बॅग म्हणजे शब्दकोश आणि शब्दकोश म्हणजे खिडकी। तर शब्दांचे अर्थ कशात शोधणार।
सुरुवातीला काय करायचं, शेवटची वळ त्या शेवटची वळ असते अशा प्रश्नांची ती तेवढी लक्षात ठेवायची. बघा काय म्हटलेलं आपल्याला, शब्दांचे अर्थ कशात ठेवणार. तर आता शब्दांचे अर्थ कशामध्ये असतात, तर ते शब्दकोश म्हणजे डिक्शनरीमध्ये असतात. तर इथे शब्दकोशाला काय म्हटलेलं आहे बघा, शब्दकोशला त्यांनी काय म्हटलेलं आहे, खिडकी म्हटलेलं आहे. म्हणजे दिलेल्या प्रश्न म्हणजे वाक्यानुसार जर पाहिलं तर शब्दकोशाला त्यांनी खिडकी म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दांचे अर्थ कशात असणार आहेत, तर खिडकीत असणार आहेत, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूयात बघा, प्रश्न क्रमांक 7. तर नातेसंबंधावरती आधारित प्रश्न आहे बघा. ए बी सी या बहिणी आहेत. डी हा ईचा भाऊ आहे. डी हा ईचा भाऊ आहे आणि ई ही बीची मुलगी आहे. म्हणजे बीची मुलगी कोण आहे, तर ई दिलेली आहे. आणि ईचा भाऊ कोण आहे, हा डी ईचा भाऊ आहे. तर ए व डीचे नाते काय बघा, तर ए आणि डीचं नातं विचारलेलं आहे बघा. ही तिघी बहिणी आहेत, म्हणजे हे बहिणीची मुलं झाली ई आणि डी. ही ए आणि सी ह्या दोन बहिणी आहेत बीच्या, कारण ती बीची मुलं आहेत. आता ह्या बहिणी आहेत म्हणजे त्या कोण झाल्या, ए आणि डीच्या मावशी झाल्या. आपल्याला ए व डीचे नाते काय विचारलं, तर ए ही डीची कोण असणार आहे, मावशी असणार आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर सोपा प्रश्न होता हा. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. तर आता थोडा म्हणजे असाच नातेसंबंधावरतीच आहे बघा, फक्त थोडा म्हणजे मोठा आहे, जास्त माहिती दिली आहे यामध्ये. तर बघा ए बी सी आणि डी हे चौघे, सॉरी नातेसंबंधावरती नाही, तर ए बी सी आणि डी हे चौघे कॅरम खेळत आहेत. ए व बी हे जोडीदार आहेत. डी हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. जर ए पश्चिमेकडे दिशेला तोंड करून बसला असेल तर दक्षिणेकडे कोण बघत आहे. तर बघा हा एक कॅरमचा बोर्ड आहे असं आपण मानू. तर आता ए बी सी डी चौघजण हे कॅरम खेळतात. ए आणि बी हे जोडीदार आहेत. डी हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. आता उत्तरेकडे तोंड करून म्हणजे डीचं तोंड इकडे उत्तरेकडे असणार आहे. डीचं तोंड उत्तरेकडे असणार आहे. ए आणि बी जोडीदार आहेत, मग डीचा जोडीदार कोण असणार आहे, सी असणार आहे. म्हणजे सी हा दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असणार आहे. आता काय दिलेलं आपल्याला, जर ए पश्चिम दिशेकडे तोंड करून बसला असेल, म्हणजे ए इथे बसला आहे, त्याचं तोंड इकडे पश्चिमेला आहे, म्हणजे इकडे ए असेल, तर त्याच्या विरुद्धार्थी कोण असणार आहे, बी असणार आहे. तर दक्षिणेकडे कोण बघत आहे विचारले बघा. दक्षिणेकडे कोणाचं तोंड आहे, सीचं तोंड आहे. त्याचं आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. सी कशामध्ये दिले, पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF ॲन्सर की सहित हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF तिथे तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, खालीलपैकी कोणता शब्द इंग्लिश शब्दकोशात खाली दिलेल्या शब्दांपैकी दुसरा येईल. म्हणजे तुम्हाला हे काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे शब्द लावायचे आहेत आणि दुसरा शब्द कोणता येईल हे ओळखायचं आहे. तर बघा, सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर MAG MAG MAT म्हणजे हा शब्द शेवटी असणार आहे, कारण टी अगोदर असतं. आता बघा इथे MAG आहे, MAG आहे, MAG आहे. आता त्याच्या पुढचा शब्द बघूया आपण. इथे आता जी नंतर आय आहे मॅजिकल, इथे जी नंतर यन आहे आणि इथे जी नंतर यन आहे. आता यन आधी असतं का आय असतं, तर आय असतं, म्हणजे 1 नंबरला हा मॅजिकल शब्द येईल. आता ह्या बी आणि डी मध्ये बघूया 2 आणि 3 नंबरला कोणता येतो. बघा इथे पण यन आहे 4 नंबरला, इथे पण 4 नंबरला यन आहे. आता 5 नंबरला इथे ई दिले, इथे काय दिलेलं आहे, आय दिले. आता आय अगोदर असतं का ई असतं, ई असतं, म्हणजे 2 नंबरला हा मॅग्नेटिक शब्द येईल. राहिलेला हा मॅग्निफाय 3 नंबरला येईल आणि शेवटला हा मटेरियल येईल. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, दुसरा शब्द विचारला आहे. दुसरा शब्द काय येतो, मॅग्नेटिक येतो, जो की ऑप्शन डी मध्येच दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन डी, अल्फाबेटिकलनुसार मॅग्नेटिक हा शब्द दुसरा येणार आहे. ऑप्शन डी याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी कोणती आकृती चोर, अपराधी व पोलीस यामध्ये संबंध दर्शवते. तर बघा, चोर, अपराधी, चोर आणि अपराधी हे कसे असतात, काही चोर अपराधी असतात, अपराधी हे चोर असू शकतात. म्हणजे असं आपण म्हणू शकतो बघा, अपराधी चोर असं म्हणू शकतो आणि एक वेगळं पोलीस, कारण पोलीस हे वेगळे असतात. म्हणजे चोर, अपराधी आणि पोलीस यामध्ये संबंध आपण या डायग्रॅमने दाखवू शकतो. तर अशी डायग्रॅम जर तुम्ही पाहिलं तर इथे ऑप्शन ए मध्येच दिलेली आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11. तर आत्ताच मी म्हटलेलं नातेसंबंधावरती, तर हा
थोडा मोठा प्रश्न आहे बघा, नातेसंबंधावरतीच आधारित आहे. तर आता जसं जसं मी प्रश्न वाचतो तसं आपण ह्याचं नातेसंबंध लावून घेऊया. बघा, यल ही यचची मुलगी आहे. तर आता इथे यच असं आपण लिहूया. तर यचची मुलगी कोण आहे? यल आहे. तर जे स्त्रिया आहेत त्यांना आपण गोल करूया आणि पुरुष आहेत त्यांना आपण चौकोन करूया. तर बघा, यचची मुलगी आहे. यचचे लग्न के बरोबर झालेले आहे. यच हा व्यक्ती आहे, त्याचं लग्न कोणाबरोबर झालेलं आहे? त्याचं लग्न के बरोबर झालेलं आहे. यचचं लग्न के बरोबर झालेलं आहे. के ही आईची आई आहे. आता के ही कोण आहे? आईची आई आहे. म्हणजे ते आय आणि यल हे कोण असणार आहेत? तर हे आता यल ही यचची मुलगी आहे, म्हणजे यल आणि आय हे आता बहीण भाऊ आहेत का बघूया. बहीण भाऊ आहेत. बघा, इथे आय हे जेचे वडील आहेत असं लिहिले. आय हे कोण आहेत? जेचे वडील आहेत असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे हा भाऊ आहे, ही यलचा भाऊ आय आहे आणि आईचा मुलगा कोण आहे? जे आहे. कारण इथे दिले आय हे जेचे वडील आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. बघा, आता पुढे वाचूया. जेचे यमशी लग्न झालेले आहे. आता जेचं कुणाशी लग्न झाले? यमशी लग्न झालेलं आहे. म्हणजे जेची पत्नी यम आहे, जे की यचची जे आहे तर ती सून असणार आहे. यच आणि के यांची सून असणार आहे जे, नातसून. तर बघा, नातसून असणार आहे कारण हे दोघे मुलं आहेत आणि हे जे हा त्यांचा नातू आहे. नातवाची बायको यम आहे म्हणजे नातसून झाली. आता यम ही यनची बहीण आहे. यम ही यनची बहीण. आता ही जी बहीण यन आहे म्हणजे ही जेची मेहुणी झाली यन. आता आपल्याला काय विचारलं आहे बघा, ही माहिती तुम्हाला फक्त म्हणजे फसवण्यासाठी दिली. आपल्याला फक्त जे आणि यचचे नाते काय विचारले, जेचं यसचे नाते विचारले. म्हणजे हे पुढचा डाटा यम आणि यांचा तुम्हाला फक्त इथे फसवण्यासाठी दिलेला आहे. बघा, हे कोण आहे? यच. यच हे जेचे आजोबा आहेत आणि के ही आजी आहे कारण त्यांचा मुलगा कोण आहे? आईचा मुलगा जे आहे म्हणजे त्यांचा नातू आहे. म्हणजे यच जे कोण असणार आहे? तर त्यांच्या मुलाचा मुलगा असणार आहे म्हणजेच नातू. तर हे मुलाचा मुलगा ऑप्शन सी मध्ये दिले. बघा, तेच आपलं उत्तर असणार आहे. जेचे यसचे नाते काय आहे? तर जे हा यचचा नातू म्हणजेच मुलाचा मुलगा असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12 बघा. तर दिशावरती आधारित प्रश्न आहे. दिशावरती बघा, तर राम आता पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तर बघा, इथे राम उभा आहे असं आपण मानूया. रामचं तोंड इकडे पूर्व दिशेला आहे, असा राम उभा आहे. तो डाव्या बाजूला काटकोनात वळला. म्हणजे डाव्या बाजूला काटकोनात म्हणजे त्याचं तोंड इकडे कुठे झालं? तर त्याचं उत्तरेला झालं. काटकोनात वळला तर त्याच्या मागील बाजूची दिशा कोणती होईल? आता मागील दिशा कोणती असणार आहे? ही दक्षिण असणार आहे. तर साधा सोपा प्रश्न होता. दक्षिण हे तुम्हाला पर्याय क्रमांक ब मध्ये दिले, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 पहा. तर हा देखील आता दिशावरती आधारित प्रश्न बघा. एक माणूस वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. आता सुरुवातीला 8 दिशा आपण काढूया. 1 2 4 आणि ह्या 6 8. वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे. वायव्य दिशा ही असते म्हणजे इकडे त्याचं तोंड आहे. इथे तो माणूस उभा आहे. वायव्य दिशेला सुरुवातीला त्याचे तोंड आहे. तो 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे त्याचं तोंड कुठं होणार आहे? ईशान्य दिशेला होईल त्याचं तोंड. ही ईशान्य दिशा असते. त्याचं तोंड ईशान्य दिशेला झालं. 90 डिग्री घड्याळाच्या दिशेने तो वळला. आणि मग 135 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता 135 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे त्याचं तोंड कुठं होणार आहे? पश्चिमेला होईल त्याचं तोंड. 135 इकडे आला तो. तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला आहे, तो उलटा आला आता. तर तो कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? तर कोणती दिशा आहे? पश्चिम दिशेला सध्याचं त्याचं तोंड असणार आहे. बघा, पश्चिम दिशा आहे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14 पहा. तर इथे आपल्याला एक म्हणजे इंग्लिश शब्द मालिका दिलेली आहे, अक्षर मालिका. बघा, खालील मालिकेत प्रश्नचिन्हा जागी काय येईल? ABD, DGK, HMS, MTB आणि SBL. तर ते प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, दिलेली मालिका काय आहे? ABD, DGK, HMS, MTB, SBL. तर पुढे प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा, आता पहिलं अक्षर काय केलं त्यांनी? ए साठी डी घेतले म्हणजे +3 केलेले डी घेतलेलं आहे. त्यानंतर डी +4 करून पुढे एच घेतलेला आहे. एच +5 करून पुढे एम घेतलेला आहे आणि एम +6 करून पुढे एस घेतलेला आहे. मग आता पुढे काय? 3 4 5 6 7 म्हणजे एस प्लस जर 7 केलं तर पुढे काय येणार आहे आपल्याला? झेड येणार आहे. बघा, तर याप्रमाणे झेड येईल. म्हणजे सुरुवातीचं आपल्याला एक अक्षर मिळालं एस साठी झेड.
त्याप्रमाणे आता पुढचं बघूया, दुसरं अक्षर काय दिलं आहे त्यांनी. बघा B+5 केलं आहे त्यांनी. B+5 केल्यामुळं G आलं. त्यानंतर G+6 केलं, त्यानंतर काय आलं, M येतं. M+7 केल्यावर T येतं. T+8 केल्यावर B येतं. आणि B+9 केल्यावर K येतं. इथे जर तुम्ही पाहिलं तर 5, 6, 7, 8, 9 असा जो क्रम जो आहे तर तो वाढत चाललेला आहे. म्हणजे B साठी काय येणार आहे, K येणार आहे. राहिला आता तिसरं अक्षर. आता बघा तर D+7 केले आता हिने +7 +8 +9 +10 +11 असं केले करत गेलेत. D+7 केलं, K आलं. तर आता शेवटी काय L+11 केले, W आले. ह्याप्रमाणे जर केलं तर ZKW हे अक्षर येणार आहेत प्रश्नचिन्हाच्या जागी. तर बघा पहिला फरक आहे A+3 D, D+4 H, H+5 M, M+6 S याप्रमाणे आलेला आहे. आणि S+7 काय येतं, Z येतं. त्याप्रमाणे B+ काय केलेलं आहे त्यांनी आता सुरुवातीला इथे किती केलं तर 3 केलं, तर इथे सुरुवातीला 5 केलं, G आलं. G+6 M आलं. M+7 आलं, T आलं. आणि T+8 आलं B. आणि B+9 आलं तर काय येतं इथे पुढे K आलं. तर बघा Z नंतर K आलं. आणि पुढे जर पाहिलं तर 7, 8, 9, 10, 11 केलेत. D+7 इथे केलं, K आलं. परत K+8 S, S+9 B, B+10 L. आणि L+11 आले त्याने किती केले तर W केले, L+11. याप्रमाणे हे अंक वाढत गेले. तर ऑप्शन B मध्ये दिलेला आहे बघा, ZKW येणार आहे ते प्रश्नचिन्हाच्या जागी. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी वेगळा अंक ओळखा. तर 13, 17, 23, 63 यापैकी जर तुम्ही पाहिलं 13, 17 आणि 23 हे कशा मूळ संख्या आहेत. त्या 63 मूळ संख्या आहे का नाही, कारण त्याला 3 ने भाग जातो. 21-63 म्हणजे ही मूळ संख्या नाही, संयुक्त आहे. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. वेगळा अंक असेल 63. पुढील प्रश्न पाहूयात बघा. तर प्रश्न क्रमांक 16 पहा. तुम्ही उत्तरेकडे निघालात, मग उजवीकडे वळलात व परत उजवीकडे वळलात आणि शेवटी डाव्या बाजूकडे वळलात, तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जात आहात. तर आता आपण काय लिहिले, म्हणजे गणित वाचत आपण सोडूया बघा. तुम्ही उत्तरेकडे निघाला. समजा तुम्ही सुरुवातीला या ठिकाणी आहे. आता तुम्ही कुठे निघाला, इकडे उत्तरेकडे निघालेला आहे. मग उजवीकडे वळाला, मग उजवीकडे इकडे वळाला तुमच्या हाताच्या उजवीकडे व परत उजवीकडे वळला. मी परत तुम्ही या हाताच्या उजवीकडे म्हणजे खाली आला, परत उजवीकडे वळात आणि शेवटी डाव्या अंगाला म्हणजे डाव्या बाजूला वळला म्हणजे इकडे आला तुम्ही. तर आता तुम्ही कोणत्या दिशेला आहे, तर ही कोणती दिशा आहे, तर ही पूर्व दिशा. मी सध्याला तुम्ही कोणत्या दिशेला आहे ते विचारले, तर तुम्ही कोणत्या दिशेला आहे सध्याला, पूर्व दिशेला असणार आहे. ऑप्शन C मध्ये दिले तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पहा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. तर अंकांची ॲनॉलॉजी दिले. तर बघा 225ला 256 तर 289ला काय. 225 आहे 15चा वर्ग, तर 15चा आणि हा 256 आहे 16चा वर्ग, म्हणजे 15चा वर्गला 16चा वर्ग. तर 17च्या वर्गाला पुढे 18चा वर्ग येणार आहे. 17चा वर्ग असतो 289, 18चा असतो 324. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे 324. बघा ऑप्शन C मध्ये दिलेला आहे. साधी सोपी ॲनॉलॉजी होती. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. तर आता फेन डायग्रॅमवरती आधारित प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणती फेन आकृती भारत, महाराष्ट्र आणि जग यांच्यातील संबंध दर्शवतो. बघा हे जग आहे, त्या जगामध्ये आपला भारत आहे आणि भारतामध्ये आपलं महाराष्ट्र आहे. तर असा पर्याय कशामध्ये दिला आहे, ऑप्शन D मध्ये दिलेला आहे. तीच ॲनॉलॉजी म्हणजे फेन आकृती असणार आहे दिलेल्या पर्यायानुसार. जग, भारत आणि महाराष्ट्राची ऑप्शन D या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. तर हा देखील आता व्हेन डायग्रॅमवरती आधारितच प्रश्न आहे बघा. तर ते काय दिलेलं आहे, विधान दिलेलं आहे. तर बघा विधान देत मग वाचतच आपण सोडवणार आहोत. बघा काही विटा झाडे आहेत. तर आता इथे काही विटा, समजा ह्या काही विटा आहेत. काही विटा ह्या काय आहेत, झाडे आहेत. तर विटाला फी म्हणूया, झाडेला झेड म्हणूया आपण. काही विटा ह्या झाडे आहेत आणि सर्व झाडे ह्या लेखण्या आहेत. आता सर्व झाडे हे काय आहेत, लेखण्या आहेत. म्हणजे असं आपण म्हणू शकतो सर्व झाडे हे लेखण्या आहेत. लेखण्याला आपण L म्हणूया. तर सर्व लेखण्या ह्या काय आहेत, बोटी आहेत. आता सर्व लेखण्या म्हणजे ह्या सर्व लेखण्या ह्या जाणार. सर्व लेखण्या काय झाल्या, ह्या बोटी आहेत म्हणजे ही B, बोटीला B म्हणूया. तर आता निष्कर्ष बघा पहिला काय आहे, काही बोटी विटा आहेत.
तर काही बोटी विटा दिसतात का, तर इथे दिसत आहेत. म्हणजे काही बोटी ह्या विटा आहेत, तर हे निष्कर्ष योग्य आहे. काही लेखण्या विटा आहेत, बघा ह्या लेखण्या आहेत. काही लेखण्या विटा आहेत का, आहेत, बरोबर आहे. काही लेखण्या विटा आहेत. काही झाडे विटा आहेत. आता काही झाडे झेड हे विटा आहेत, तर दिलेलंच आहे आपल्याला. काही विटा झाडे आहेत म्हणजे काही झाडे विटा असणारच आहेत. आणि 4 मध्ये बघा काही विटा बोटी आहेत, म्हणजे काही विटा ह्या बोटी आहेत, बरोबर आहे. कारण बोटीमध्ये सुद्धा काही विटा येतात इथे, म्हणजे 4 पण बरोबर आहे. म्हणजे ही 4 जी निष्कर्ष आहेत तर हे योग्य आहेत, म्हणजे अनुसरतात ह्या दिलेल्या वाक्याला. तर बघा सर्व निष्कर्ष बरोबर आहेत, म्हणून याचं आन्सर काय असेल तर सर्व निष्कर्ष अनुसरतात. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. तर असाच प्रश्न आहे बघा फेन डायग्रॅमवरती. तर काय दिलेलं आहे, सर्व कप हे ग्लास आहेत. बघा हे सर्व कप हे काय आहेत, ग्लास आहेत. तर कपला आपण काय लिहूया, सी लिहूया, आणि ग्लासला आपण जी लिहूया. सर्व कप जे ग्लास आहेत. काही ग्लास हे वाट्या आहेत. काही ग्लास काय आहेत, वाट्या आहेत. वाट्याला आपण काय लिहूया, फी लिहूया. तर कोणतीही वाटी ही थाळी नाही. कोणतीही वाटी ही थाळी नाही, म्हणजे थाळीला आपण इथे टी लिहूया. थाळी म्हणजे डिश किंवा टी लिहूया आपण, म्हणजे ही सेपरेट असणार. कारण कोणतीही वाटी ही काय आहे, थाळी नाही. तर बघा कोणताही कप हा थाळी नाही. पहिला निष्कर्ष काय दिला आहे, कोणताही कप म्हणजे सी हा थाळी नाही. तर बरोबर आहे, कोणताही कप हा थाळी. बघा आता ही थाळी इथे कोणतीही आपल्याला काय दिले, कोणताही वाटी ही थाळी नाही म्हटले. पण ही थाळी जी आहे तर ती असं पण आपण इथे लिहू शकतो ना. ही डायग्राम अशी पण आपण इथे काढू शकतो, म्हणजे होऊ शकते. बघा कोणतीही वाटी थाळी नाही, पण कोणताही कप ही थाळी होऊ शकते. म्हणजे पहिला निष्कर्ष जो आहे तर होऊ शकतो हे, म्हणजे निष्कर्ष चुकीचा आहे. थाळी नाही म्हणते पण थाळी होऊ शकतं, अशी देखील डायग्राम येऊ शकते. इथे थाळी असं आपण मांडू शकतो. बघा दुसरा काय आहे, कोणताही ग्लास हा थाळी नाही. आता ग्लास आणि थाळी होऊ शकते, म्हणजे हे देखील होऊ शकतं. बघा कोणताही ग्लास हा थाळी नाही, तर हे निष्कर्ष होऊ शकतं. कारण इथे आपण थाळी असं देखील काढू शकतो आणि असं 2 प्रकारे काढू शकतो. हे देखील निष्कर्ष जे आहे तर तो चुकीचा ठरतो. कोणताही ग्लास हा थाळी नाही हा निष्कर्ष चुकीचा आहे, कारण थाळी ही ग्लास होऊ शकते. तिसरा निष्कर्ष काय आहे बघा, काही थाळ्या ह्या वाट्या आहेत. आता काही थाळ्या ह्या वाट्या आहेत दिले का, कारण कोणतीही वाटी थाळी नाही दिले, म्हणून हा देखील चुकीचा ठरतो. काही कप हे ग्लास आहेत. काही कप हे ग्लास आहेत. बघा काही कप हे ग्लास आहेत, ग्लास नाहीत म्हटले, कारण चुकीचंच आहे. कारण काय म्हटले, सर्व कप हे ग्लास आहेत. मग काही कप हे ग्लास असणारच आहेत, मग हे देखील चुकीचं ठरतं. म्हणजे इथे जर पाहिलं तर आता मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं तर सर्व निष्कर्ष बरोबर होते. तर आता हे 4च्या 4 निष्कर्ष चुकीचे दिलेले आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोणताही निष्कर्ष हा योग्य नाही किंवा अनुसरित नाही. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 21. तर हा ॲनॉलॉजीवरती आधारित प्रश्न आहे. बघा वैद्य काय करतो, वैद्याचं काम काय असतं, इलाज करणे हे वैद्याचं काम असतं. त्याप्रमाणे न्यायाधीश काय करतो, निकाल देतो. म्हणजे कोर्ट केस झाली का न्यायालयाधीश काय करतो, निकाल देतो त्या केसचा. म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिले निकाल. बघा वैद्य जसा इलाज करतो तसा न्यायाधीश काय करतो, निकाल देतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर न्यायालय शिक्षा देत नसतं. बघा शिक्षा सुनावण्याचं काम करतो. सुनावणे म्हणजे तो निकाल असतो, म्हणून हे बी योग्य असणार आहे इथे. पुढील प्रश्न पाहूया. तर बघा खालील मालिका पहा व त्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. तर तुम्हाला आता ABCD A to Z असे अक्षर मालिका दिलेली आहे. बघा तर आपल्याला खाली काही आता प्रश्न आहेत 4, तर त्याची उत्तरे द्यायची आहेत. तर बघा पहिला प्रश्न आहे, कोणते अक्षर जी व क्यूच्या बरोबर मध्यावर आहे. तर बघा जी कुठं दिसते तुम्हाला, तर जी या ठिकाणी आहे, आणि क्यू कुठं दिसते तुम्हाला, या ठिकाणी आहे. आता ह्या दोघांच्या मध्यावर म्हणजे मधली जर अक्षर पाहिली HIJKLMNOP एकूण 9 अक्षर आहेत. म्हणजे इथून 5वं अक्षर HIJKL, आणि इकडून बघा PQNML म्हणजे मधलं काय येतं, यल येतं. म्हणजे ॲन्सर काय असणार आहे, जी व क्यूच्या बरोबर मध्यावर काय आहे, यल आहे. त्याप्रमाणे आता पुढचा प्रश्न बघा 23वा काय दिलेला आहे, जर संपूर्ण मालिका उलट्या दिशेत केली तर कोणते अक्षर बरोबर मध्यभागी येईल. तर बघा एकूण किती A to Z किती आहेत, तर एकूण 26 अक्षर आहेत. 26 अक्षर म्हणजे इकडे 13 इकडे 13, मध्ये काय राहणार आहे का, नाही. म्हणजे मध्यावर कोणतंच अक्षर येणार नाही.
हे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. यापैकी कोणतंही अक्षर मध्यावरती येणार नाही. तर प्रश्न क्रमांक पुढचा बघा 24वा बघा काय दिलेला आहे. कोणते अक्षर हे जी पासून तेवढेच लांब आहे की जेवढे टी हे अक्षर यम पासून लांब आहे. तर बघा टी हे यम पासून किती लांब आहे अगोदर आपल्याला मोजावं लागेल. टी इथं आहे, यम इथं आहे. मग यम पासून जर तुम्ही पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7व्या नंबरला टी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जी पासून तेवढेच लांब किती आहे. आता जी पासून कोणतं अक्षर, तर आता जी कुठे दिलं आहे तुम्हाला, इथे दिलं आहे. तर इथून तुम्हाला किती घरे मोजावं लागतील, 7वं मोजावं लागेल. तर एच आय जे के एल यम आणि यन, म्हणजे यन असणार आहे इथे. टी पासून यम अक्षर जसं लांब आहे तसं जी पासून काय असणार आहे, हे यन असणार आहे बघा. तर यन कशामध्ये दिले, ऑप्शन बी मध्ये दिले तुम्हाला. तर बघा यन हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि 25वा प्रश्न बघा ह्याच्यावरचा अक्षरमध्ये होते काय दिलेलं आहे, आपण आधी प्रश्न वाचूया. तर बघा कोणते अक्षर हे आयच्या पुढे उजवीकडून 10वे असणाऱ्या अक्षराच्या अलीकडे डावीकडून 3रे आहे. अगोदर काय करूया, आयच्या पुढे उजवीकडून 10वे अक्षर आपल्याला शोधावं लागेल. आयच्या पुढे उजवीकडे 10वे अक्षर जावं लागेल. तर ते अक्षर शोधल्यानंतर त्या अक्षराच्या अलीकडे म्हणजे डाव्या साईडला डावीकडून 3रे अक्षर कोणते आहे. आता आयच्या उजवीकडचं 10वं आणि त्या अक्षराच्या डावीकडून 3रं अक्षर कोणतं आहे ओळखायचं आहे. तर आता सुरुवातीला आपण आयच्या उजवीकडून 10वं पाहूयात. तर बघा आयच्या उजवीकडे 10वे जर गेलं तर जे के एल एम एन ओ पी क्यू आर आणि यस. तर यस हे अक्षर येतं बघा उजवीकडून 10वं. तर त्या अक्षराच्या डावीकडून 3रं कोणतं आहे, आर ई क्यू पी. म्हणजे आर हे पहिलं, क्यू दुसरं, पी हे डावीकडून 3रं असणार. तर तेच आपलं उत्तर असेल. आयच्या उजवीकडील 10व्या अक्षराच्या डावीकडे 3रं अक्षर कोणतं आहे, तर ते आहे पी आहे. म्हणजे ह्या 25व्या प्रश्नाचं ॲन्सर आपलं काय येणार आहे, तर ते पी येणार आहे. तर पी तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर असेल. तर प्रश्न क्रमांक 26 पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता. तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 झाला होता. पण कधी, 6 जून ही तारीख होती. कधी, 6 जून 1674ला रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे. तर बघा शेतकऱ्यांचा आसूड हा जो ग्रंथ आहे तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर आधारित हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा ग्रंथ आहे. ऑप्शन ए महात्मा ज्योतिराव फुले या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28. रोलँड गॅरोस ही खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. बघा तर आता वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्या संबंधित चषक किंवा खेळ हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जशी की रणजी ट्रॉफी आहे, देवधर ट्रॉफी आहे, ही क्रिकेटशी संबंधित अशा आहेत. तशा वेगवेगळ्या गोल्फशी संबंधित आहे, टेनिसशी संबंधित आहे, डेव्हिस कप, तसेच फुटबॉलशी संबंधित आहे. तर म्हणजे संतोष ट्रॉफी म्हणा फुटबॉलची, म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या ट्रॉफी आहेत तर ते वेगवेगळ्या ट्रॉफ्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि त्या स्पर्धा म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, त्या का भरवल्या जातात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता रोलँड गॅरोस ही त्यापैकीच एक प्रकारची स्पर्धा आहे बघा. तर ही टेनिस या खेळाची महत्त्वाची एक स्पर्धा आहे बघा. रोलँड गॅरोस ही टेनिस या खेळाची एक महत्त्वाची स्पर्धा आहे. त्याप्रमाणे टेनिस संबंधित अजून जर तुम्ही पाहिल्या तर बघा एकूण 4 जे आहेत तर ते एकूण ग्रँड स्लॅम होतात. तर त्यामध्ये पाहिलं तर ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा 4 महत्त्वाच्या देखील स्पर्धा आहेत टेनिसशी संबंधित. तर तशीच एक रोलँड गॅरोस ही देखील एक स्पर्धा आहे टेनिसशी संबंधित. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर आत्ताच ज्या मी 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा सांगितल्या त्यातलीच एक फ्रेंच ओपन जे आहे तर त्याचं जे नाव आहे तर तेच रोलँड गॅरोस असतं बघा. फ्रेंच ओपनचंच नाव आहे रोलँड गॅरोस, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, टेनिसशी संबंधित आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. तर बघा महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे असं विचारलेलं आहे. तर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी हेचं मुख्यालय जे आहे तर ते नाशिक या ठिकाणी आहे, जिथे पोलीस प्रशिक्षण दिलं जातं बघा PSIचं हे. तर ती महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी जी आहे तर ती नाशिक या ठिकाणी आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30.
ऑलिम्पिक 2024 कोठे होणार आहे? तर बघा त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता 2024चा. तर हे ऑलिम्पिक जे आहे तर ते झालेलं आहे. तर फ्रान्स पॅरिस या ठिकाणी ते जे आहे तर ते ऑलिम्पिक पार पडलेलं आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर आता धरण आणि वेगवेगळ्या नद्या. तर वेगवेगळ्या नद्यांवरती जे काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत, धरणे आहेत, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर जायकवाडी हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रामधील. तर तो जर पाहिला तर तो गोदावरी या नदीवरती आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे बघा. तर गोदावरी नदीवरती जायकवाडी हा धरण आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्याप्रमाणे नर्मदा नदीवर सरदार सरोवर आहे, जो की 4 आपल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड म्हणजे 4 राज्यांमध्ये मिळून हा प्रकल्प आहे बघा. तर आता वेगवेगळे आता कृष्णा नदीवर कोणते धरणे आहेत, भीमा नदीवर कोणते आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. टिंब हे संत भारुडे व गवळणीकरिता प्रसिद्ध आहेत. तर मागच्याच एका पेपरमध्ये मी सांगितलं होतं की भारुडे म्हटलं की संत एकनाथ महाराज हे तुम्हाला नाव आठवलंच पाहिजे बघा. त्यांची अत्यंत महत्त्वाची अशी भारुडे आणि गवळणी जी आहेत तर ते संत एकनाथ महाराजांची अतिशय प्रसिद्ध आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची जर तुम्ही पाहिले तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. संत नामदेव महाराजांचे जर पाहिले तर कीर्तने त्यांचे प्रसिद्ध आहेत, म्हणजे त्यांचे देखील अभंग पण आहेत. पण संत तुकाराम महाराजांचे अभंग जास्त फेमस आहे. अभंग गाथा संत तुकाराम महाराजांची आहे बघा, हे लक्षात ठेवा. तर भारुडे आणि गवळणी म्हटलं की संत एकनाथ महाराज हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर बघा हा 2024चा हा पेपर आहे. तर त्यावेळी जर तुम्ही पाहिलं तर जगदीप धनखड हे जे आहे तर ते भारताचे उपराष्ट्रपती होते, पण त्यांनी अचानक राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी आता जर पाहिलं तर कोण आहेत? तर सध्याला जर पाहिलं तर CP राधाकृष्णन हे सध्याला उपराष्ट्रपती आहेत बघा. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. जगदीप धनखड हे त्यावेळेस होते उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 34 पहा. तर बघा चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे स्क्वॉड ज्याला आपण म्हणतो, तर या मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही क्वाडचा? आता क्वाड देशाचा सदस्य नसलेला आपल्याला कोणता देश आहे खालीलपैकी निवडायचा? तर क्वाड एक महत्त्वाची अशी संघटना आहे बघा, ज्याचे सदस्य आहेत ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, अमेरिका आहे आणि चौथा कोणता आहे सदस्य? आपला भारत देश आहे. म्हणजे हे 4 देशांमध्ये मिळून ही क्वाड म्हणजे एक मंच आहे. तर ती चतुर्भुज सुरक्षा संवाद असं ही एक म्हणजे संघटना आहे बघा. त्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका आहे. तर फ्रान्स या देशाचा क्वाडमध्ये समावेश होत नाही. तर क्वाडबद्दल आपण आता थोडी माहिती पाहूयात. तर बघा क्वाड म्हणजे काय? तर क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग या संघटनेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे 4 प्रमुख लोकशाही देश सदस्य आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्र मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक ठेवण्यासाठी हे गट काम करतो. याची स्थापना जी आहे तर ती 2007 मध्ये झाली असून सुरक्षेच्या मुद्द्यांवर चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी हे एक धोरणात्मक व्यासपीठ आहे. म्हणजे चीनची वाढच्या जो प्रभाव वाढत आहे त्याला रोखण्यासाठी ही क्वाडची जे आहे तर ते धोरणात्मक हे व्यासपीठ आहे. 4 देश आहेत ते लक्षात ठेवा. तर हा चौथा फ्रान्स नाही तरी ते भारत पाहिजे होतं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35 पहा. हुकुमशहा हिटलर याने कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? जो हिटलर जो होता तर त्याने आत्महत्या केली होती पहा. तर तो कोणत्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती असा तो इतिहासातला तुम्हाला आता प्रश्न विचारलेला आहे. तर त्याने जर पाहिलं तर 1945 साली दुसरं युद्ध सुरू होतं त्यावेळेस जो आहे तर त्याने आत्महत्या केली होती आणि तो कोणत्या देशाचा होता? जर्मनी देशाचा होता. हे देखील पहा. ऑप्शन डी मध्ये दिले. 1945ला हिटलरने आत्महत्या करून तो मेला होता. तर हिटलर हा जर्मनीचा हुकुमशहा होता. तर जर्मनीची राजधानी आता बर्लिन, तर त्या बर्लिन या ठिकाणी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती 1945ला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 पहा. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता बघा. तर महाराष्ट्र भूषण 2024चा डॉक्टर प्रमोद महाजन यांना जो आहे तर तो देण्यात आलेला होता. ऑप्शन बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल तर बघा 2024चा विचारलेला आहे आपल्याला इथे.
तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. इथे प्रमोद महाजन दिले तर इथे प्रदीप महाजन आहे. तर काय आहे, प्रदीप महाजन आहे. बघा अशोक सराफ यांना 2023चा कलाक्षेत्रात, तसे 2024चा डॉक्टर प्रमोद महाजन आणि राम सुतार यांना देखील देण्यात आलेलं आहे. तर हे डॉक्टर प्रमोद म्हणा आहे तर प्रदीप महाजन आहे, हे लक्षात घ्या. प्रदीप महाजन, डॉक्टर प्रदीप महाजन आहे. थोडी इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे पेपरमध्ये. तर 23चा अशोक सराफ आणि 24चा राम सुतार व प्रदीप महाजन. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? तर आपण जो राष्ट्रीय आपला भारतातला विज्ञान दिन साजरा करतो तर तो 28 फेब्रुवारीला साजरा करतो बघा. तर 28 फेब्रुवारीला का साजरा करतो? तर 28 फेब्रुवारी 1928ला सी व्ही रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावलेला होता. सी व्ही रमन यांनी भौतिकशास्त्रातील त्यांना नोबेल देखील देण्यात आले होते 1930ला. म्हणून तो जो दिवस आहे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून ओळखला जातो. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. बघा खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत नाही? म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत नसलेला वायू आपल्याला इथे शोधायचा आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे आपल्या पृथ्वीचं जे टेम्परेचर वाढत आहे तर ते कशामुळे वाढत आहे? तर कार्बन डायऑक्साईड हवेत असतो, त्याप्रमाणे मिथेन असतो, त्याप्रमाणे हवेमध्ये नायट्रस ऑक्साईड असतो. तर हे काय करतात, हवेतील उष्णता जी आहे तर ते सूर्य जो आपल्या पृथ्वीवर उष्णता सोडतो तर ते शोषून घेऊन पुन्हा ते पृथ्वीवर सोडतात. त्यामुळे काय होतं, आपलं जे पृथ्वीचं टेम्परेचर आहे, वातावरण आहे तर ते साईडचं तर ते जास्त तापतं. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो. तर हे 3 वायू जे आहेत तर त्यासाठी कारणीभूत आहेत, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड. पण आर्गॉन धातू जो आहे म्हणजे आर्गॉन जो वायू आहे तर याचा ग्रीन हाऊस इफेक्टशी कारणीभूत नाही, त्याचा काही संबंध नाही. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर एल निनो आणि ला निनो असे जे महत्त्वाचे जे 2 प्रवाह आहेत, एल निनो आणि ला निनो, हे जर पाहिले तर म्हणजे त्याला आपण उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह म्हणतो, जे की पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरात जे आहे तर ते तयार होतात. तर त्याचा इफेक्ट जो आहे तर तो आपल्या भारतामध्ये मान्सूनवर दिसून येतो. म्हणजे मान्सून कधी कमी होतं, कधी जास्त होतो. तर त्यासाठी हे एल निनो आणि ला निना हे 2 प्रवाह जे आहे तर ते कारणीभूत असतात. आणि ते प्रवाह जे आहे तर ते प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागरात जे आहे तर ते तयार होतात. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40 पहा. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? तर बघा 2023चा वर्ल्ड कप आहे तर त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. आत्ताचा वर्ल्ड कप झालेला त्याच्याशी नाही. तर त्यावेळेस जे आहे तर एकूण किती संघ होते? तर 20 संघ होते आणि सध्याला देखील 20च होते बघा. तर ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर T20 विश्वचषक स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? तर आता इथे साल दिलेलं नाही त्यामुळे थोडा हा कन्फ्युजन प्रश्न आहे बघा. तर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर आता नुकत्याच पार पडलेला मी त्यावेळचा करंट अफेअरचा म्हणजे 2023चाच हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 41 बघा. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? तर बघा 25 डिसेंबर 2023 साली राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि 1 जुलै 2024 पासून जे नवीन 3 कायदे जे आहेत तर ते फौजदारी कायदे लागू झाले 1 जुलै 2024 पासून. आणि मान्यता 25 डिसेंबर 2023ला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली होती, हे देखील लक्षात ठेवा. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 42. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिलेले आहे? तर बघा नटसम्राट हे जे प्रसिद्ध नाटक आहे तर ते कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं प्रसिद्ध नाटक आहे नटसम्राट. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 43 पहा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 म्हणजे त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? म्हणजे 2024 साली झालेली लोकसभेची निवडणूक जी होती तर ती कितवी लोकसभेची निवडणूक होती? तर 18वी लोकसभा निवडणूक होती 2024ची. आणि पुढची जी होणार आहे 29 साली तर ती 19वी होईल. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर बघा लिहिले नाही असं विचारलंय.
तर त्यांनी कोणकोणती पुस्तके लिहिलेली आहेत? तर त्यांनी काळे पाणी लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे 6 सोनेरी पाणी त्यांनी लिहिलेलं आहे, जोसेफ मॉन्जिनीचे चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. पण गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तर तो लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ कोणता नाही तर गीता रहस्य हा नाही. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45 बघा. तर प्रार्थना समाज कोणी स्थापन केला? तर आता जे काही महत्त्वाचे असे समाज आहेत जसे की ब्राह्मो समाज जो आहे तर तो कोणी स्थापन केलेला आहे? तर राजा राममोहन रॉय. म्हणजे असे वेगवेगळे समाज जसे की आता प्रार्थना समाज आहे तर तो आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी जो आहे तर तो 1867 मध्ये जो आहे तर त्याची स्थापना केलेली आहे. बघा, प्रार्थना समाजाची स्थापना. तर भारतीय सेवक समाज जो आहे तर तो गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केलेला होता. तर हे असे वेगवेगळे समाज जे आहे तर त्यांच्याशी संबंधित ते म्हणजे त्यांची स्थापना कोणी केली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की आर्य समाज याची स्थापना जी आहे तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. तर तसाच प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर समृद्धी महामार्ग जो आहे तर तो जो आहे तो मुंबईपासून सुरू होऊन नागपूरपर्यंत म्हणजे मुंबई ते नागपूर ह्या 2 शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग. तर तुम्ही सध्या समृद्धी महामार्गाऐवजी शक्तिपीठ महामार्ग जो म्हणजे होणार होता मी त्यावर प्रश्न विचारत जाऊ शकतो. किती जिल्ह्यातून जाणार आहे, कोणत्या 2 शहरांना जोडतो, किती म्हणजे गावाचं म्हणजे किती पदरी आहे असं म्हणजे तुम्ही त्याबद्दल थोडं माहिती काढून जा, कारण शक्तिपीठवरती तुम्हाला विचारू शकतात पुढच्या पेपरमध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 47 बघा. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? म्हणजे आता लाडकी बहीण योजना जी आहे आपल्या महाराष्ट्रात तर त्यासाठी महिलांचं वय किती आहे? तर बघा, एकूण जर पाहिलं तर 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 65 वर्षाच्या आतली महिला पाहिजे. तर त्यांनाच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो. आणि उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे हे देखील लक्षात ठेवा. ऑप्शन सी 21 ते 65 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया बघा. प्रश्न क्रमांक 48. सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर सीडोम हवाई जी प्रणाली आहे ती इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे. कोणती? सीडोम ही हवाई प्रणाली इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? तर बघा, हे नवीन नियोजित बंदर आहे जे की पालघर या जिल्ह्यातील डहाणू या तालुक्यात जे आहे तर ते बांधले जात आहे वाढवण बंदर. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर आता सध्याला तुम्ही जर पाहिलं करंटमध्ये महत्त्वाची राज्ये आणि त्यांचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल हे तुम्ही पाठ करून जावा, कारण त्यावर देखील असा एखादा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर पेमा खांडू जे आहेत तर ते अरुणाचल प्रदेश या राज्याचे जे आहे तर ते मुख्यमंत्री आहेत. मी त्यावेळचा करंट अफेअरचा प्रश्न होता बघा. तर ते अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 51 पहा. विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा. म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य आपल्याला निवडायचं आहे. तर बघा, आजी म्हणाली महाभारत कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आजीच्या जसे तसे तोंडचे शब्द आहेत म्हणून ते डबल अवतरण चिन्हात आले पाहिजेत. तर इथे डबल अवतरण चिन्हात इथे दिले नाही त्यामुळे हा पर्याय कट झाला. इथे देखील डबल अवतरण चिन्ह नाही हा देखील कट झाला आणि इथे देखील डबल अवतरण चिन्ह नाही हा देखील कट झाला. म्हणजे सरळ ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता आजी म्हणाली तिथे एक कॉमा आहे, परत डबल अवतरण चिन्हात महाभारत कोणी लिहिले म्हणजे तिने असा प्रश्न विचारलेला आहे आणि परत कॉमा आहे का तुला ठाऊक म्हणजे परत शेवटी प्रश्नचिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह जे की ऑप्शन सी मध्ये योग्य दिलेलं आहे विरामचिन्ह तेच आपले या प्रश्नाचं म्हणजे उत्तर असणार आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा. तर बघा, 4 जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी 3 योग्य जोड्या आहेत आणि 1 चुकीचा पर्याय आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं पहिली जोडी बघा, पान ज्याला आपण पर्ण म्हणतो, पर्ण म्हणजेच पान ही योग्य जोडी आहे. बी मध्ये बघा महेश, महेश म्हणजेच शंकर महादेव म्हणजे शंकर महादेव त्याचेच नाव आहे महेश. ऑप्शन 2 पण बरोबर दिलेलं आहे म्हणजे
आपल्याला चुकीची शोधायची आहे. सी मध्ये बघा शत्रू म्हणजेच त्याला आपण दुश्मन म्हणतो, हे देखील समानार्थी शब्द आहे जोडी आहे. आणि डी मध्ये बघा संहार आणि रक्षण, तर इथे डी मध्ये विरुद्धार्थी जोडी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला समानार्थी 3 जोड्या ए बी सी मध्ये दिल्या आहेत, पण चुकीचं ओळखायचं होतं म्हणून डी मध्ये ही विरुद्धार्थी जोडी दिली आहे. संहारच्या विरुद्धार्थी रक्षण असतं. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चुकीचा पर्याय तो असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 53 पहा. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास टिंबटिंब असे म्हणतो. म्हणजे प्रयोगावरती आधारित प्रश्न आहे बघा. जेव्हा कर्त्या किंवा कर्माच्या लिंग आणि वचनात बदल करूनही क्रियापद जर बदलत नसेल तर त्याला आपण कोणता प्रयोग म्हणतो, तर त्याला आपण बाह्य प्रयोग असे म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. कर्ता जर प्रथमात असेल तर ते वाक्य कसं असतं, कर्तरी प्रयोगात असतं. कर्ता प्रथमात नसेल व कर्म प्रथमात असेल तर ते कर्मणी प्रयोग असतं. आणि कर्मानुसार जर प्रयोग बदलत असेल तर कर्मणी, कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी. आणि जिथे दोघांचं अस्तित्व असतं त्याला कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. आणि हे जे दिलेलं आहे म्हणजे क्रियापद जे आहे तर ते कर्ता आणि कर्मानुसार बदलत नाही, तर ते तसेच असते. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी तसेच राहते. त्याला आपण कोणता प्रयोग म्हणतो, बाह्य प्रयोग म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54 पहा. खालील पर्यायी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते. तर आता आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे. तर बघा आघाडी आणि अंत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आघाडी आणि अंत हे विरुद्धार्थी नाहीत. त्याप्रमाणे उदार आणि आळशी हे देखील विरुद्धार्थी नाहीत. इहलोक आणि परदेश हे देखील नाही. पण आगंतुक आणि आमंत्रित, तर आता आगंतुकच्या विरुद्धार्थी काय असतं, आमंत्रित असतं. म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द असलेली जोडी दिलेली आहे. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55. लाकूड डोक्यावर घेऊन तो 5 किलोमीटर पायी चालला. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर अधोरेखित शब्द आहे लाकूड. तर आता ह्याचं आपल्याला लिंग ओळखायचं. तर बघा आपण काय म्हणतो, ते लाकूड आण म्हणतो. आता एखाद्या आणायचं सांगायचं असेल कोणा तर ते लाकूड इकडे आण म्हणतो. आता ते हे कशासाठी वापरतो आपण, नपुंसकलिंगी नामाचा म्हणजे उच्चार करताना आपण वापरतो. म्हणजे हे लाकूड हे याचं लिंग काय आहे तर ते नपुंसकलिंगामध्ये मोडतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. तर बघा अनल या समानार्थी म्हणजे अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर अनल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अग्नी किंवा हवी म्हणतो. अनल, अग्नी, हवी म्हणजे ऑप्शन बी मध्ये त्याचं समानार्थी शब्द दिलेला आहे बघा. तर इथे अनिल म्हणजे वारा असतं आणि अनल म्हणजे अग्नी असतं, हे लक्षात ठेवा. तर आता इथे ज्याने पेपर दिला त्याने वारा केलेला बघा. अनिल म्हणजे वारा असतं आणि नुसतं अनल असेल तर अग्नी असतं, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. जल, पाणी हे वेगळे, आकाश, अंबर हे वेगळे झाले शब्द. पण अनल म्हणजे काय, अग्नी किंवा हवी ज्याला आपण म्हणतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. जे टाळले जाऊ शकत नाही म्हणजे जे गोष्ट अशी असते की ती आपल्याला टाळता येत नाही, म्हणजे ती घडणारच असते, तर त्याला आपण काय म्हणतो, अपरिहार्य म्हणतो. काय म्हणतो, अपरिहार्य. म्हणजे काय, जे टाळले जाऊ शकत नाही त्याला अपरिहार्य असे म्हणतो. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 58. तर पहा, नाठाळाचे माथी हानुकाठी असे संत तुकाराम महाराज कोणाला उद्देशून म्हणतात. बघा संत तुकाराम महाराज काय म्हणतात, नाठाळाचे माथी हानुकाठी. म्हणजे जे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात ना त्यांच्यासाठी त्यांनी हा अभंग म्हणजे त्यांना उद्देशून असे बोलले आहेत. म्हणजे वाईट व्यक्ती म्हणजे दुर्जन व्यक्तींना. म्हणजे नाठाळाचे माथी हानुकाठी ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तर नाठाळ म्हणजे काय, दुर्जन व्यक्ती. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 59. नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तर आता म्हणी आणि वाक्यप्रचार हे तुम्ही पाठच करून जावा, कारण यावरती प्रत्येकी एक प्रश्न तरी तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. तर बघा नाडी सापडणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा अंदाज येणे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, नाडी सापडणे असं म्हणतो. अंदाज येणे एखाद्या गोष्टीचा त्यालाच आपण नाडी सापडणे असे म्हणतो. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 60. तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा तो मोठ्याने हसला
तर बघा हसणारा कोण आहे तो आणि हसलेलं कोण आहे तो, म्हणजे ह्या वाक्यात कर्मच दिलेलं नाही, कारण क्रिया कोणावरही घडत नाही, तर तो स्वतःच तो आहे, मग करताच क्रिया करत आहे, मग ही क्रिया कोणत्याही वस्तूवरती घडत नाही, म्हणून या वाक्यात कर्मच नाही आहे. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा तो मोठ्याने हसला, या वाक्यातील कर्म काय आहे ओळखाय सांगितलं तर या वाक्यामध्ये कर्म नाही. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा पांथस्थ म्हणजे काय, समजा एखादा वाटसरू ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुम्ही रस्त्यानं चाललाय तर एखादा वाटसरू तुम्हाला भेटतो, तर त्याला आपण काय म्हणतो, पांथस्थ असे म्हणतात. म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आहे वाटसरू. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे, तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 62 बघा. तर इथे काय दिलेलं आहे, जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्दसमूहाकरता योग्य शब्द कोणता? तर बघा जिथे जनावरांना फुकट पोसलं जातं तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला पांजरपोळ असे म्हटले जातं. पांजरपोळ ज्या ठिकाणी जनावरं जे असतात मोकाट वगैरे सुटलेली, तर त्यांना तिथे त्यांच्या खाण्यापाण्याची व्यवस्था केली जाते आणि त्यांना जनावरांना फुकट तिथे पोसलं जातं. म्हणजे फुकट पोसण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात, पांजरपोळ असे म्हणतात. तर धर्मशाळा ही लोकांसाठी असते. पागा म्हणजे घोडे बांधण्याची जागा, त्याप्रमाणे गोठा गायींचा गुरांचा गोठा असतो, तर ते राहण्याची जागा आहे, त्यांच्या पोसण्याचं ठिकाण आहे. तर गाई गुरांना पोसण्याचं म्हणजे जनावरांना पोसण्याचं ठिकाण जे असतं त्याला पांजरपोळ म्हटले जाते. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 63 पहा. तर खालीलपैकी कोणता शब्द विघटन ह्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे? तर बघा विघटन म्हणजे काय, म्हणजे कमी होत जाणे, आणि वाढणे त्याला काय म्हणतो आपण, संघटन म्हणतो, म्हणजे एकत्र होत जाणे. विघटनच्या विरुद्धार्थी काय असणार, संघटन, जो की ऑप्शन ए मध्येच तुम्हाला दिलेला आहे, संघटन. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 64. अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अश्व, घोडा, वारू त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे घोड्याची समानार्थी शब्द आहेत अश्व, घोडा, वारू. तर ऑप्शन ए मध्येच दिलेला आहे. तर अश्व म्हणजेच काय, घोडा. हत्तीला आपण सारंग म्हणतो बघा. तर पुढे प्रश्न, तर सापला अही वगैरे असं आपण म्हटले जातं. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. तर बघा किंवा, अथवा, वा, की हे सर्व कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत? बघा ही कोणती अव्यय आहेत, तर विकल्प, म्हणजे विकल्प, न्याय, अन्याय. आपण काय म्हणतो, न्याय किंवा अन्याय. तर असे जे शब्दांचा विग्रह करण्यासाठी किंवा, अथवा, वा, की हे जे आहे तर ते विकल्पबोधक उभ्यानवी अव्ययामध्ये मोडतात. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे बघा, विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय आहेत ते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समुच्चय बोधकमध्ये आणि, व, शिवाय यासारखे येतात. गौणत्व सूचकमध्ये पाहिलं तर म्हणजे उद्देश किंवा संकेत बोधक, जर, तर, जरी, तरी. आणि न्यूनत्व बोधकमध्ये पण, परंतु, किंतु यासारखे जे असतात तर ते म्हणजे अक्षर म्हणजे अव्यय असतात. तर हे किंवा, अथवा, वाक्य हे विकल्पबोधक आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर पहा आता येथे खाणारा कोण आहे, श्याम आहे, म्हणजे श्याम हा कर्ता झाला. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तो कर्तरी प्रयोग असणार आहे. आणि खाल्लेलं काय, पेरू, म्हणजे ते कर्म पण आहे बघा, म्हणजे कर्ता पण आहे कर्म पण आहे, दोघेही प्रथमात असतो. तर तेव्हा तो कोणता प्रयोग असतो, तर तो कर्तरी प्रयोग असतो. आणि कर्म असेल तर त्याला आपण सकर्मक कर्तरी असे म्हणतो, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. श्याम पेरू खातो हे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 67. पोलिसाने चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. तर बघा चोरास पकडले, तर इथे कोणता प्रत्यय लागला आहे, स हा प्रत्यय लागलेला. तर पहा इथे पकडणारे कोण आहेत, पोलीस. पोलीस हा कर्ता झाला आणि पकडलेलं काय, चोर. म्हणजे चोर हे कर्म झालं. आणि कर्माचे जे असतं तर ते त्याला जे प्रत्यय असतात तर ते कर्म हे द्वितीयामध्ये असतं. म्हणजे ऑप्शन बी द्वितीया ही विभक्ती असणार आहे चोरास. स लाते, सलानाते हे प्रत्यय असतात द्वितीयामध्ये. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 68. अनुभव नसलेला म्हणजे काय? तर बघा ज्याच्याकडे कोणताही अनुभव नसतो तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो अनअनुभवी. अनअनुभवी म्हणजे ज्याच्याकडे अनुभव नसतो त्याला अनअनुभवी म्हटले जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 69. तर आता शब्दसमूहाचा अर्थ ओळखायचा. बघा शब्दसमूह काय दिलेला आपल्याला, स्वप्न भंगणे. तर या शब्दसमूहाचा अर्थ काय असेल,
समजा तुम्ही पोलीस भरती तयारी करताय, पण थोडक्या मार्कानं जर तुमचं जर सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही काय म्हणता, माझं स्वप्न भंगलं, म्हणजे तुमची इच्छा जी होती तर ती पूर्ण झाली नाही त्यावेळेस होण्याची, पण पुढच्या वर्षी जी आहे तर ती जर इच्छा पूर्ण तुमची होईल. लक्षात घ्या, सध्या जर तुम्ही जर अभ्यास चांगला केला तर तुमचं स्वप्न भंगणार नाही, तुमची इच्छा पूर्ण होईल. तर बघा, स्वप्न भंगण्याचा या शब्दाचा समूहाचा अर्थ काय असतो, इच्छा पूर्ण न होणे, म्हणजे स्वप्न भंगणे ज्याला आपण म्हणतो. तर तुमची जर इच्छा जर स्वप्नभंग जर चांगलं तुम्हाला पाहायचं असेल, म्हणजे भविष्यात काय तर करायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे. बघा, संधी सारख्या येत नसतात, सध्याला भरपूर प्रमाणात जागा निघत आहेत, त्यामुळे संधीचा आणि वेळेचा सदुपयोग करून घ्या. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 70 पहा. तर काय दिलेलं आहे, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या काव्यपंक्तीमधील शब्दालंकार ओळखा, म्हणजे कोणत्या अलंकाराचा प्रकार आहे आपल्याला यामध्ये ओळखायचा आहे. तर बघा, शब्दांची इथे पुनरावृत्ती होताना दिसते. गडद निळे ग ग ग, निळे निळे निळे, हे शब्दांची पुनरावृत्ती जेव्हा किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होते तर त्याला आपण अनुप्रास अलंकार असे म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर हे जे दिलेलं उदाहरण आहे तर ते अनुप्रास म्हणजे या शब्दालंकाराचं आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर यमक जे असतात तर त्याचे शब्द चमत्कृती जी आहे तर ती म्हणजे कवितांच्या कडव्यामध्ये असतात. बघा, यमक जोडणारे शब्द तिथे यमक अलंकार असतो. श्लेष अलंकार म्हणजे काय असतं, एकच शब्द दोन अर्थाने वापरलेला असतो तेव्हा श्लेष अलंकार असतो. आणि उपमा अलंकार म्हणजे एखादी उपमा जी आपण दुसऱ्या कशाच्या तरी म्हणजे तुलना करतो ज्यामध्ये, त्याला आपण उपमा अलंकारात म्हणजे ते दिलेलं असतं वाक्य, म्हणजे त्याची तुलना केलेली असते एखाद्या म्हणजे उपमेयाची. तर बघा, उपमा अलंकार म्हणजे काय, मराठी व्याकरणात आपण जेव्हा दोन भिन्न वस्तूमधील साम्य जे असतं तर ते सम समान सारखा परी गते सदृश यासारख्या शब्दांचा वापर करून चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा उपमा अलंकार होतो. उदाहरण सांगायचं झालं तर सावळाचा रंग तुझा पावसाळी नवापरी, किंवा मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, हे उपमा अलंकाराचे उदाहरण. हे जे दिलेलं उदाहरण आहे तर ते अनुप्रास अलंकाराचं आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 71 बघा. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर आनंदवन या संस्थेची स्थापना जी आहे तर ती बाबा आमटे यांनी केलेली आहे. पहा, ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, ते त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 72. गुगल कंपनीच्या सीईओचे नाव काय? तर बघा, गुगल कंपनीचे सीईओ जे आहे तर ते आपले भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे सध्याला गुगलचे सीईओ आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 73. तसेच तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर बघा, टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याची लिंक तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या खाली भेटून जाईल, तिथे तुम्ही जॉईन करा, PDF देखील मिळवा. तर बघा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? तर त्यावेळेचा हा 2024 म्हणजे करंट अफेअरचा बघा प्रश्न होता. तर रश्मी शुक्ला ज्या आहेत तर त्यावेळेच्या पोलीस महासंचालक होत्या. तर आता सध्याला आपल्या महाराष्ट्राचं तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. सध्याला आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक जे सर्वोच्च पद आहे तर ते सध्याला कोण आहे ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. सध्याला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्यावेळेस श्रीमती रश्मी शुक्ला होत्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 74 बघा. तर पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? तर बघा, पॅगोडा हा वास्तुप्रकार जो आहे तर तो ज्यू धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये पॅगोडा हा वास्तुप्रकार जो आहे तर तो बौद्ध या धर्माशी निगडीत आहे. पॅगोडा हा वास्तुप्रकार बघा बौद्ध धर्माशी निगडीत आहे. तर या प्रकारचे जे तुम्ही पाहू शकता इथे, या प्रकारचे जे आहे तर ते वास्तुप्रकार असतो बौद्ध धर्मामध्ये. पॅगोडा हा वास्तुप्रकार म्हणजे इथे काही फोटोज आहेत बघा, या प्रकारे तो वास्तू असते. पॅगोडा हे वास्तुप्रकार. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल, बौद्ध धर्माशी निगडीत आहे पॅगोडा हा वास्तुप्रकार. पुढील प्रश्न क्रमांक 75 बघा. तर विज्ञानाशी संबंधित प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी. तर उत्क्रांतीवादाचा जनक कोण आहे? म्हणजे उत्क्रांतीवादाचा जनक म्हणून आपण कोणास ओळखतो? तर कोणाला आपण म्हणतो? तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन. चार्ल्स डार्विन याला उत्क्रांतीवादाचा जनक म्हटले जाते, कारण त्याने सृष्टी कशी निर्माण झाली, एका सजीवापासून अनेक सजीव निर्माण झाले, निसर्ग निवडीचा सिद्धांत, असे वेगवेगळे सिद्धांत मांडलेत आणि उत्क्रांतीवादाचा देखील त्याने सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स डार्विन याने. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
त्याप्रमाणे न्यूटनने गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडलेला आहे. आईन्स्टाईनने जर पाहिलं तर सापेक्षता सिद्धांत मांडलेला आहे. एडिसनने म्हणजे आपले विजया देवाचा शोध लावलेला आहे. तर हे बाकीचे पण लक्षात ठेवा. तर उत्क्रांतीवादाचे जनक म्हणून चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 76 पहा. आयताकृती आकाराच्या 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद व 2 मीटर रुंदीचे एक प्रवेशद्वार असलेल्या बागेला तारेची 3 वेटोळ्याचे कुंपण घालायचे असल्यास किती लांबीची तार लागेल? तर बघा, एक आयताकृती म्हणजे अशी एक बाग आहे बघा. तर त्याची जर लांबी पाहिली तर इथे 60 मीटर दिलेली आहे आणि रुंदी जी आहे तर ती 40 मीटर दिलेली आहे आणि त्याला एक असं दार आहे छोटंसं, किती 2 मीटरचं असं दार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला वेटोळ्याने ते म्हणजे 3दा असं तारेचं कुंपण घालायचं असं वेटोळ्याने या आयताकृती आकृतीला. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 वेळेस आपल्याला ताऱ्याची कुंपण घालायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, तर ह्या आयताचा जो परिघ आहे तर तो अगोदर काढावा लागेल आणि त्याला आपण 3 वेळेस घालायचं म्हणून त्याला 3ने गुणावं लागेल आणि जेवढं आपलं ते येईल त्यातून आपल्याला हे आता इथे 2 मिनिटाचा दरवाजा आहे तर इथे कुंपण येणार नाही. मग 2 मीटर गुणुले 3 वेळेस ताऱ्याचं घालायचं म्हणजे 2 बेत्री किती 6 मीटर त्यातून तुम्हाला वजा करावं लागेल. म्हणजे इथे किती येणार आहे, तर बघा आता 60 मीटर लांबी आहे आणि रुंदी 40 मीटर आहे. तर आयताची परिमिती बरोबर काय असते, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर बघा लांबी आणि रुंदी किती आहे, 60 आणि 40 100, 100 दोन्ही किती 200, म्हणजे 200 काय आली त्या आयताची परिमिती आली. आता 3 राऊंड मारायचे आहेत म्हणजे गुणवले जर 3 केलं तर किती येणार आहे, तर बेत्रिक 6 वरचे 2 शून्य म्हणजे काय आलं 600 मीटर एवढी तार लागणार आहे. पण आपल्याला काय दिले त्यांनी 2 मीटरचा दरवाजा दिलेला आहे. बेत्रिक किती 6 म्हणजे 6 तुम्हाला त्यातून वजा करावं लागेल. 600मधून 6 गेले राहिले किती 594, म्हणजे तुम्हाला एकूण 594 मीटर लांबीची काय लागणार आहे, तर तार लागेल. 594 बघा, तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 77. एक काम पूर्ण करण्यास 2 जणांना 16 दिवस लागतात. म्हणजे 2 व्यक्ती आहेत त्यांना ते काम पूर्ण करण्यात किती 16 दिवस लागतात. जर तेच काम 4 दिवसात पूर्ण करायचे आहे, म्हणजे तेच काम जर 4 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसे लागतील? तर बघा आपल्याला इथे दिलेलं आहे D1 दिलेला आहे, D2 दिलेला आहे, M1 दिलेला आहे, आपल्याला M2 काढायचं आहे. म्हणजे आपल्याला हे M2 काढायचं आहे. म्हणजे 4 दिवसात संपवायसाठी किती आणखी जास्त किती माणसे लागतील बघा. तर हे कसं असतं व्यस्त चलनामध्ये असतं. म्हणजे आपण काय करतो, ह्या दोघांचा गुणाकार भागिले हे करतो. म्हणजे M1 D1 बरोबर M2 D2 असतं. मग M1 गुणवले D1 भागिले हे D2 इकडे भागाकारात जाईल बरोबर M2 येईल. म्हणजे 16 दोन्ही किती होणार आहे, 16 दोन्ही 32 झालं बघा. 16 दोन्ही 32 भागिले हे 4 किती आलं, एकूण 4 एके 4 4 8 32. हे काय आलं तुमचं M2 आलं. तर बघा इथेच मुले फसतात. त्यांनी काय विचारलेलं आहे, तर किती माणसे वाढवावी लागतील. तर बघा आधी किती माणसे होती, 2 माणसे होती. तर आता एकूण माणसे लागली 8, म्हणजे 2मध्ये अजून किती ॲड केली 6 ॲड केली, म्हणजे 8मधून 2 गेले राहिले किती 6, म्हणजे 6 माणसे अजून वाढवावे लागतील 4 दिवसात काम पूर्ण करायचे असल्यास. तर इथे मुले काय करतात, उत्तर बरोबर काढतात आणि ते पर्यायामध्ये 8 करून टाकतात. तर बघा आपल्याला अजून किती माणसे वाढवावी लागतील, तर एकूण 8 माणसे जे आत्ता आली त्याच्यातून हे 2 अगोदरचे होते. तर एकूण किती वाढले, 2मध्ये 6 वाढले तेव्हाच हे 8 झाले. म्हणजे एकूण 6 माणसे जे आहे तर ते वाढवावे लागतील. म्हणजेच ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे बघा 6, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. तर बघा पॉईंटमध्ये ही वजाबाकी आहे बघा 33 पॉईंट. आता ही काही तुम्हाला इथे आकडेवारी दिलेली आहे, 33 पॉईंट काहीतरी दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता इथे. तर याच्यातून तुम्हाला 28 पॉईंट ही काहीतरी आकडेवारी दिलेली आहे. तर बघा शेवटचे आपण वजाबाकी करून बघूया. बघा 9तनं 5 गेले राहिले किती 4, शेवटी 4 आलं. तर शेवटी 4 आलेलं आहे. आता सगळीकडे 4 आहे. त्याच्या पुढचा अंक बघा 8 आहे, इथे 4 आहे. 8तनं 4 गेले 4 राहिले, म्हणजे शेवटी 44 असणार आहे. म्हणजे ए मध्ये एक 44 आहे, डी मध्ये 44 आहे. म्हणजे हे बी आणि सी पर्याय कट झाले. आता 3 नंबरचं बघा इथे 4 आहे आणि इथे किती आहे 5 आहे. आता 4तनं 5 वजा होतं का नाही, मग आपल्याला काय इकडचा हातचा इकडे घ्यावं लागेल. 14तून 5 गेले किती राहिले 9, मग इकडे 3 नंबरला 9 येणार आहे. तर इथे तुम्हाला किती दिले 7, बघा 3 नंबरला 0 दिलेलं आहे. म्हणजे हे पर्याय कट झाला. राहिला काय तुमचा 944 बघा शेवटी येतं हे
ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे. म्हणजे हे तुम्हाला पूर्ण वजाबाकीसुद्धा करायची गरज नाही. तुम्ही तोंडीसुद्धा हे काय मुले संपूर्ण वजाबाकी करत बसतात बघा. वेळ घालवायचा नाही, स्मार्ट पद्धतीने आपल्याला जायचं आहे पुढे. वेळेत म्हणजे कमतरता असते ना परीक्षेत, ज्या प्रश्नांना खरंच बाबा गरज आहे तर तिथे तुम्ही तो तुमचा राहिलेला वेळ देऊ शकता. पहा तर बघा याचा आन्सर काय असणार आहे 5.1078,944 तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच याची जर तुम्हाला PDF हवी असेल या पेपरची तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये तुम्ही PDF देखील मिळवू शकता. तर बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. जर A व B हे दोन्हीही विषम अंक असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय सम अंक असेल. तर बघा आता 2 विषम अंक आहे, आपण कोणतेही घेऊया. एक 3 घेऊया, एक 5 घेऊया. तर आता ह्यांची जर बेरीज केली 3 अधिक 5 किती येते 8 येते. गुणाकार केला 5 त्रिक 15 येतो. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे कोणता पर्याय सम अंक असेल. हे दोन्ही विषम अंक असतील तर आता बघा सम अंक कधी येणार दोघाची बेरीज केल्यावर, म्हणजे A अधिक B. म्हणजे या दोन विषम संख्येची जर बेरीज केली तर ती सम संख्या येते, जे की ऑप्शन A मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे. तर बघा हे ते 31,005 दिलेलं आहे, 30,015 आहे, 30,005 आहे, 30,025 आहे. तर यापैकी जर पाहिलं तर 30,005 ही सर्वात लहान संख्या आहे दिलेल्या पर्यायापैकी. साधा सिंपल प्रश्न होता. ऑप्शन C या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 81. बघा तर इथे आपल्याला काय दिले 197 स्टार 54 62 या संख्येत स्टारच्या जागी कोणत्या सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे ती संख्येस 9ने पूर्ण भाग जाईल. तर बघा 3ची आणि 9ची कसोटी काय सांगते दिलेल्या म्हणजे जी काही संख्या दिलेली आहे तर त्याच्या सर्व अंकांची जर बेरीज 9च्या किंवा 3च्या पट्टीत असेल तर त्या संख्येला 3ने व 9ने भाग जातो असं आपल्याला माहिती आहे. 9च्या किंवा 3च्या पट्टीत असेल तर आता इथे जर तुम्ही बेरीज केली 197 आहे इथे आणि 54 62 या सर्व अंकांची बेरीज करा. बघा 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 4 26 आणि 6 32 आणि 2 34 येते. तर बघा 9ने भाग जाण्यासाठी इथे तुम्हाला काय करावं लागेल, जर इथे स्टारच्या जागी 2 घेतलं तर 34 आणि 2 किती होणार आहे 36 होणार आहे. 36ला 9ने भाग जातो, म्हणजे इथे स्टारच्या जागी काय असायला पाहिजे 2 हा अंक पाहिजे, जो की ऑप्शन B मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन B 2. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 82. कुणालने एका दुकानातून 65 पुस्तके एकूण 1,050 रुपयांना विकत घेतली व दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके 1,020 रुपयांना विकत घेतली. तर त्याची खरेदीची प्रति पुस्तक सरासरी किंमत काय. तर बघा 65 पुस्तकांची किंमत आहे 1,050 आणि 50 पुस्तकांची किंमत दिलेली आहे 1,020. तर आपल्याला म्हणजे प्रति पुस्तक सरासरी किंमत काढायची आहे. तर सरासरी किंमत काढायसाठी काय करावं लागेल, ह्या एकूण रुपयाची बेरीज करावं लागेल. 1,050 आणि 1,020 किती येतात 2,070 यांची बेरीज येते आणि ह्या पुस्तकाची एकूण बेरीज करून त्यांनी भागावं लागेल. ही 65 पुस्तके आहेत आणि ही किती आहेत 50. 65 आणि 50 किती येतं 115, म्हणजे 2,070 भागिले 115 हे जर केलं तर तुम्हाला ॲव्हरेज पुस्तकाची सरासरी किंमत भेटून जाईल. बघा 23 भाग जातो 23 एके 23, 23 पाचशे 115, 23 एके 23, 23 9 207. आता मी अगोदर सांगितले तुमचे 30पर्यंत पाढे पाठ पाहिजेत, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं. बघा 23 9 207 उरले 0 म्हणजे हे 23 0 0 म्हणजे किती आलं 90. 90 भागिले 5, 5 एके 5, 18 पंचे 90 म्हणजे किती येणार आहे 18 येणार आहे. बघा म्हणजे एका पुस्तकाची सरासरी किंवा प्रतिपुस्तक सरासरी किंमत किती येते 18 येते, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक A मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 83. पहा 4 अंकांची सरासरी 60 आहे, म्हणजे 4 अंकांची सरासरी 60 दिलेली आहे. त्यापैकी पहिला अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण बेरजेच्या 1/4 भाग आहे. म्हणजे पहिला जो अंक आहे तो इतर तिन्ही अंकाची एकूण बेरीज केली तर त्याच्या 1/4 पट आहे. तर तो पहिला अंक कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर साधं सिंपल गणित आहे बघा हे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 4 अंकांची सरासरी किंमत आपल्याला 60 आहे असं दिलेलं आहे. मग आता 4 अंकाची सरासरी जर 60 आहे तर मग त्यांची बेरीज काय असणार आहे 60 गुणिले 4 म्हणजे 240. 24 वरचा 0 म्हणजे 240 त्या 4 अंकाची बेरीज असणार आहे.
तर समजा आपला पहिला अंक एक्सचा आपण मानू. मग तरी आता पहिला जर अंक आपण एक्स मानला तर आपल्याला पुढे काय दिले, इतर 3 अंकांची बेरीज काय दिलेली आहे ही. म्हणजे आता इतर 3 अंकाची बेरीज काय येणार, आता पहिला अंक जर एक्स असेल, एकूण बेरीज 240 असेल, मग इतर 3 अंकाची बेरीज काय येणार आहे, ह्या 240 मधून ह्या पहिला अंक एक्स वजा करावा लागेल. म्हणजे इतर 3 अंकाची बेरीज बरोबर काय 240 वजा एक्स येणार आहे. पण पहिला अंक हा इतर 3 अंकांच्या बेरजेच्या 104 पट आहे. आता इतर 3 अंकाची बेरीज आपल्याला माहिती आहे 240 वजा एक्स. आपला पहिला अंक काय आहे एक्स. एक्स बरोबर काय इतर 3 अंकाची बेरीज काय आहे 240 वजा एक्स त्याच्या 4 पट म्हणजे त्याच्या 104 पट आहे. म्हणजे 240 वजा एक्स ही इतर 3 अंकाची बेरीज झाली, त्याला भागिले 4. हे भागिले 4 इकडे गेल्यावर काय होणार आहे गुणुले 4, म्हणजे हे 4 एक्स होईल बरोबर हे 240 वजा एक्स. हे वजा एक्स इकडं आल्यावर काय होणार 4 एक्स आणि एक्स 5 एक्स होईल बरोबर हे 240. हे 5 गुणाकारात आहे तिकडे 240ला भागाकारात जाईल. म्हणजे एक्स बरोबर काय होईल 240 भागिले 5, 5 एके 5, 5 चौक 20 उरले 4 पंचे 40 किती आलं 48. म्हणजे 48 जी आहे तर ती पहिली संख्या असणार आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आपल्याला पहिला अंक विचारलेला तर तो असणार आहे 48, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84 बघा. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे. जर त्यापैकी एक अंक 84 असेल तर दुसरा अंक कोणता. बघा पहिली संख्या गुणवले दुसरी संख्या बरोबर काय असतं लसावी गुणवले मसावी असतं. मग आपल्याला लसावी दिला आहे मसावी दिला आहे, पहिली संख्या पण दिली आहे. मग आता दुसरी संख्या काय येणार आहे, ह्या लसावी गुणवले मसावीला ह्या पहिल्या संख्येनं भागावं लागेल. तर बघा लसावी गुणवले मसावी, मग आपल्याला मसावी दिला आहे 12, लसावी आहे 336. यांना काय करावं लागेल ह्या मग इतर 2 संख्याचा गुणाकार असतं बरोबर. मग आता दुसरी संख्या इकडे भागाकारात येईल 84. 12 एके 12, 12 साती 84, 7 एके 7, 7 चौक 28 उरले 5 वरून घेतली 6, 7 8 56 किती आलं 48 आलं. म्हणजे ह्या देखील प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 48 असणार आहे. तर दुसरा अंक कोणता असेल तर तो 48 असेल, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय आहे, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही बदल किंवा चेंजेस हवे असेल तर तुम्ही कमेंट करून मला सुचवू शकता, त्याप्रमाणे मला व्हिडिओ बनवता येतील पहा. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85 पहा. एस बी बरोबर काय आहे 7 9 आणि 20 सी बरोबर काय दिले 5 4. तर एस बी सी काय आपल्याला काढायचं आहे. तर इथे असा प्रश्न सोडवताना सुरुवातीला एस 20 आणि सी ए बी सी असं लिहून घ्यायचं बघा. एला बी बीला सी असं आपल्याला दिलेलं आहे. तर एस बी किती दिले 7 9, त्याच्या खाली 7 9 लिहून टाकायचं. आता 20 सी किती दिले 5 4 दिले, मग 20 आणि सी जिथं आहे तिथे 5 आणि 4 लिहून टाकायचं. हा जो अंक असतोय तो इकडे घ्यायचा आणि हा जो अंक असतो तो डावीकडे घ्यायचा, हा 5 इकडे येईल. यांचा गुणाकार करायचा सर. 7 5 किती येणार आहे हे 35 येणार आहे. त्याप्रमाणे हे किती येणार आहे 9 5 45 येईल आणि हे किती येणार आहे 9 चौक 36. म्हणजे 35 45 36 असं कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर एस बी सी काय असणार आहे 35 45 36. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 86 बघा. 5 जणांचे प्रति महिना उत्पन्न जर अनुक्रमे रुपये 1132, 1140, 1144, 1136 व 1148 असेल तर त्यांची सरासरी किती. तर बघा सरासरी म्हणजे काय असतं दिलेल्या अंकाची बेरीज भागिले एकूण संख्या. तर ते एकूण तुम्हाला 5 संख्या दिलेल्या आहेत, तर आता ह्या सर्वांची तुम्हाला बेरीज करावी लागेल. तर बघा सर्व संख्या जर पाहिलं तर ह्या 11 11 11 म्हणजे 11 5 ही 55 म्हणजे 5500 झालं. आणि राहिलेले किती हे 32 आणि 40 72, 72 आणि 36 108, 108 आणि 48 156 आणि 44 200. म्हणजे 5500 आणि 200 किती झालं 5700 आलं. या सर्व संख्येची बेरीज भागिले किती एकूण संख्या 5 आहेत म्हणजे भागिले 5. बघा 5 एके 5 परत 5 एके 5 उरले 2 वरून घेतले 0, 5 चौक 20, 5 0 0 किती आलं 1140 आलं. 5700 भागिले 5 केल्यावर किती तर 1140. म्हणजे दिलेल्या संख्यांची सरासरी काय असणार आहे तर 1140 असेल. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87 बघा.
श्यामने एक यंत्र रुपये 12,000 रुपयाला विकत घेतले व 15,000 रुपयाला विकले, तर त्याचा फायदा किती टक्के झाला? तर बघा, त्याने खरेदी केले 12,000ला, म्हणजे खरेदी किंमत तुम्हाला दिली आहे, त्याने 12,000ला घेतलं आणि विकले 15,000ला, म्हणजे विक्री किंमत पण दिलेली आहे. मग आपल्याला इथे नफा बरोबर काय असतं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 15, खरेदी आहे 12. 15मधून 12 गेले, राहिले किती? 3,000. म्हणजे 3,000 रुपये हा काय झाला? एकूण नफा झाला. तर आपला काय दिला आहे? नफा टक्केवारी, म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय असतं? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. खरेदी किंमत आहे 12,000, म्हणजे नफा आहे 3,000 भागिले हे 12,000 गुणिले 100. तर बघा, ह्यात 1 2 3 शून्याला ह्या 1 2 3 शून्य गेल्या, 3 1 3, 3 चौक 12, 100 भागिले 4, 4 1 4, 25 चौक 100, म्हणजे किती आलं? 25%. तर बघा, एकूण फायदा किती टक्के होणार आहे? 25% होईल. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88. एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते, तर दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या ती 30 मिनिटात भरते. जर दोन्हीही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर बघा, हे जे गणित आहे तर ते आपण या पद्धतीने सोडवतो. पहा बघा, एका नळाने 20 मिनिटात भरते आणि दुसऱ्या नळाने किती? 30 मिनिटात भरते. आता एकूण टाकीची क्षमता काढायची असेल तर ह्या 20 आणि 30चा आपल्याला काय करावं लागतो? लसावी काढावा लागतो. तर 20 आणि 30चा लसावी किती येतो? 30 दोन्ही 60 येतो. तर आता पहिल्या नळाने 60 भाग टाकीचा किती वेळेत भरतो? म्हणजे एका मिनटात जर पाहिलं तर 60 भागिले 20 किती? 3. एका मिनटात पहिल्या नळाने टाकीचा 3 भाग भरतो आणि हे 60 भागिले 30 किती? 2 आलं. म्हणजे दुसऱ्या नळाने टाकीचा 2 भाग भरतो. दोघे मिळून हे 3 भाग आणि 2 भाग एका मिनटात किती भाग भरतात? टाकीचा 5 भाग भरतात. मग एका मिनटात जर 5 भाग भरत असेल तर 60 भाग भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे? 60 भागिले हे 5, 5 1 5, 12 पंचे 60, किती आलं? 12. म्हणजे आपल्याला एकत्र टाकी भरण्यास एकूण किती मिनटं लागणार आहेत? दोन्ही नळ जर चालू केले तर 12 मिनिट लागतील, जे की ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 89. एक व्यक्ती सायकलने 150 मीटर अंतर 25 सेकंदात कापते, तर वेग प्रति ताशी किलोमीटरमध्ये किती? तर बघा, वेग बरोबर काय असतं? अंतर भागिले वेळ. अंतर म्हणजे काय? 150 मीटर तुम्हाला दिलेलं आहे आणि वेळ किती आहे? 25 सेकंद. म्हणजे अंतर भागिले वेळ आलं. तर 25 एक्के 25, 25 सक्क 150, म्हणजे बरोबर किती आलं? हे 6 मीटर पर सेकंद आलं. बघा, 6 मीटर पर हे सेकंद आलं. तर आपल्याला किलोमीटर पर आवर काढायचं. मग ह्याला आपण काय करतो? गुणवले 18/5 करतो. तर हे किती येणार आहे? 18 संग 108, 108 भागिले हे 5, म्हणजे 5 जर भागलं 108ला तर 21 5 105, उरले 3, 5 सक्क 30, 21 पॉईंट किती आलं? 6 आलं. 21.6 जे आहे तर ते किलोमीटरमध्ये ताशी वेग असेल. 21.6 प्रति ताशी किलोमीटर. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 90 पहा. तर इथे आपल्याला म्हणजे सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. 6 गुणवले 3 परत कंसात 3 वजा 1. अगोदर काय करतो आपण? बॉडमॉस रूल, म्हणजे अगोदर ब्रॅकेट सोडवतो. 3 वजा 1 किती येणार? 2. मग आता हे 6 तरी किती? 18 आणि 18 गुणवले हे 2 किती आलं? 18 दुनी 36 येणार आहे. तर 36 कशामध्ये दिले? ऑप्शन सी मध्येच दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा, ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. तर बघा, 42 भागिले 10,000 दिलेला आहे इथे. तर याची दशांश अपूर्णांकात किंमत किती? शून्य किती आहेत? 4. पॉईंटच्या पुढे 4 घरे असलेला पर्याय शोधा. पॉईंटच्या पुढे मग 0.0042, म्हणजे इथं ऑप्शन एमध्येच तुम्हाला दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पॉईंटच्या पुढे 4 घरे फक्त बघायची. जेवढे शून्य आहेत तेवढे घरं जे आहे तर ते डाव्या बाजूला सरकत जायचं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता? तर बघा, 4 पर्याय दिलेत. तर इथे एक तुम्ही ऑब्झर्व केला असेल. 15-16 फरक कितीचा आहे? 1. 19-20 फरक कितीचा आहे? 1. 24-25 फरक कितीचा आहे? 1. 34-35 फरक कितीचा आहे? 1. जेव्हा अंश आणि छेद यांच्यामध्ये 1चा फरक असतो, म्हणजे छेद जो असतो अंशापेक्षा 1ने मोठा असतो, अशा संख्येत जेव्हा तुम्ही तुलना करता त्यापैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता असतो? तर ज्याचा अंश लहान तो सर्वात
छोटा अपूर्णांक असतो. तर इथे अंश पहा, इथे 15 आहे, 19 आहे, 24 आहे, 34 आहे. ह्यातले लहान कोणते आहे? 15 आहे. म्हणून सर्वात छोटा अपूर्णांक कोणता असणार आहे? हा ऑप्शन एचा असेल. आणि सर्वात मोठा कोणता असतो? ज्याचा अंश मोठा तो सर्वात मोठा, म्हणजे 34/35 हा सर्वात मोठा असेल. असं कधी असतं जेव्हा अंश आणि छेद यामध्ये एकचा फरक असतो, म्हणजे छेद जो असतो अंशापेक्षा एकने मोठा असतो. तर त्याच कंडिशनला हे तुम्ही अप्लाय करू शकता. डायरेक्ट तुमचं 2 सेकंदात उत्तर येईल. अंश कोणता लहान आहे? 15, म्हणजे तेच आपलं उत्तर असेल. सर्वात लहान अपूर्णांक आहे दिलेल्यापैकी 15/16. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 93 पहा. 304 वेळा 141 किती होतात? म्हणजे इथे काय करायचं आहे? 304 गुणुले तुम्हाला सरळ सरळ 141 करायचं आहे. तर सरळ सरळ 304 गुणुले 141 गुणाकार करा, तुमचं ॲन्सर येऊन जाईल. तर ह्याचा ॲन्सर आता मी डायरेक्ट सांगतो गुणाकार करून, कारण गुणाकार तुम्हाला येत असेल. तर याचा ॲन्सर येतं 42,864. म्हणजे 304 वेळा 141 म्हणजे 42,864. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 94. तर आता इथे बरेच मुलं ह्या प्रश्नामध्ये आता फसतील बघा. तुम्ही स्वतःहून व्हिडिओ पॉज करून सोडवता येते का ह्याचा प्रयत्न करा. बघा, 999 गुणुले 99 गुणुले 9 भागिले 99 भागिले 9 भागिले 3 बरोबर किती? तर आता हे आता एक सेपरेट पेजवरती आपण सॉल्व करून पाहूया. तर बघा, गणितात काय दिले? 999 गुणुले 99 गुणुले 9 भागिले 99 भागिले 9 भागिले 3. तर आता जेव्हा हे भागिलेला डबल भागिले असतं तर त्याचं काय होतं? परत फिरून गुणुले होत असतं. म्हणजे हे 999 गुणुले 99 गुणुले 9 हे वरचं आहे असं. तर भागिले काय दिले? 99. परत त्याला भागिले 9 दिले म्हणजे काय होणार? ते गुणुले 9 होणार. परत भागिले 3 दिले म्हणजे गुणुले 3 होणार. म्हणजे इथे 99ला 99 गेले, 9ला 9 गेले, राहिलं काय? 999 भागिले 3. 3 एक्के 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. किती आलं हे? तर 333 आलं. म्हणजे आपला ॲन्सर काय असणार आहे? 333. तर पहा कशामध्ये दिले ते? तर पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 95 पहा. तर इथे काय दिलेलं आहे? 2 व्यक्तींचे 16 वर्षाचे अंतर दिलेलं आहे. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे असं म्हटले. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते. तर मोठ्याचे वय किती आपल्याला काढायचं आहे? तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, मोठ्याचे वय आपल्याला काढायचं आहे म्हणून ते आपण काय करूया? एक्स मानू, आणि छोट्याचं वय आता आपण वाय मानू, कारण दोघांची वय आपल्याला माहीत नाहीत. तर त्यावरून दोघांच्या वयातील अंतर किती दिले? एक, म्हणजे अंतर दिलेलं आहे 16. म्हणजे मोठा कोण आहे? एक्स. एक्स वजा वाय बरोबर किती? 16. हे समीकरण 1 येईल, कारण दोघांचं वयाचं अंतर दिले 16. आता परत काय म्हटले त्यांनी? 6 वर्षापूर्वी मोठ्याचे वय हे छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते. किती? 6 वर्षांपूर्वी. म्हणजे एक्स वजा 6 हे मोठ्याचं वय आलं, बरोबर काय? लहान व्यक्तीच्या 3 पट होते. लहान व्यक्तीचं 6 वर्षापूर्वी वय काय? आत्ताचं वय आहे 3 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी वाय वजा 6 त्याच्या 3 पट म्हणजे गुणवले 3. हे काय होतं? तर मोठ्या व्यक्तीचं वय 6 वर्षापूर्वी होतं. म्हणजे एक्स वजा 6 बरोबर काय? हे 3 जर आत गुणलं तर 3 वाय वजा 3 संग 18 येईल. तर आता चल एका साईडला आणा आणि संख्या एका साईडला आणूया. म्हणजे एक्स वजा हे 3 वाय होईल, आणि हे वजा 6 तिकडे अधिक 6 होईल. म्हणजे वजा 18 अधिक 6 म्हणजे एक्स वजा 3 वाय बरोबर हे किती आलं? वजा 12. तर ह्याला समीकरण आपण 2 म्हणू. तर आता समीकरण 1 काय आहे? एक्स वजा वाय बरोबर 16. समीकरण 2 आहे एक्स वजा 3 वाय बरोबर वजा 12. तर यांची काय करायची? वजाबाकी करायची. म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 16 समीकरण 1, आणि एक्स वजा 3 वाय बरोबर हे वजा 12 हे समीकरण 2. तर आता हे एक्समधून एक्स गेले, ह्याचं चिन्ह बदलणार आहे. अधिक आहे ते वजा होईल. ह्याचं वजा 3 वायचं हे अधिक 3 वाय होणार आहे, आणि हे वजा 12चं अधिक 12 होईल. हे एक्समधून एक्स कट होईल. हे अधिक 3 वायमधून वाय गेले, हे अधिक 2 वाय राहिले, आणि 16 आणि 12 किती? 28. म्हणजे 2 वाय बरोबर 28. वाय बरोबर काय? 28 भागिले 2. म्हणजेच वाय बरोबर किती? 14 दूनी 28. म्हणजे वायची किंमत आली 14. तर आपल्याला मोठ्याचं वय विचारले, लहानाचं वय आलं 14. मोठ्याचं वय काय आहे? समीकरण 1 पहा. एक्स वजा वाय बरोबर काय आहे? 16. तर जिथे वाय आहे तिथे 14 ठेवा. म्हणजे हे वजा वाय तिकडे अधिक वाय होईल. एक्स बरोबर 16 अधिक वाय म्हणजे 16 अधिक हे 14. 16 आणि 14 किती येतं? 30 येतं. तेच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं? मोठ्याची वय किती आहे विचारलेलं. तर ते किती येतं? तर ते येतं 30.
तर 30 हे पर्याय क्रमांक ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, त्याचे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. पहा प्रश्न क्रमांक 96. एका मेसमध्ये 105 किलो गहू एका आठवड्याला लागतो, तर 58 दिवसांकरता किती गहू लागेल? तर बघा एक आठवडा किती दिवसांचा असतो? 7 दिवसाचा असतो. तर आपल्याला गहू किती दिलेला आहे? 105 किलो दिलेला आहे. तो किती दिवसासाठी लागतो? 7 दिवसासाठी. म्हणजे एका दिवसाचा काय होणार आहे? 105 भागिले 7 किती? 7 एके 7 उरले 3 वरून घेतले 5 7 5 15 7 105. म्हणजे दिवसाला किती लागतो गहू? 15 किलो लागतो. तर आपल्याला काय विचारले? 58 दिवसाला किती लागेल? मग 58 दिवसाला किती लागणार आहे? 58 गुणवले दिवसाला किती लागतो? 15. म्हणजे 58 गुणवले 15 केल्यावर आपलं उत्तर निघून जाईल. बघा 15 8 20 असे, आजच्या आला 12, 15 5 75 आणि 12 किती येतं? 87. म्हणजे किती आलं हे? 870. म्हणजे 58 दिवसांकरता किती गहू लागणार आहे? 870 किलो लागेल. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर बघा मूळ संख्या म्हणजे त्याला एक शिवाय इतर एक आणि ती स्वतः संख्या, या संख्येखेरीज इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर पाहिलं तर 21 संयुक्त आहे, 27 आहे, 33 या सगळ्या संयुक्त आहेत, पण 19 ही मूळ संख्या आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 1 ते 100 मधल्या ज्या काही मूळ संख्या आहेत, बघा एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये, त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. म्हणजे असे प्रश्न तुम्ही एका सेकंदात सोडवू शकता. तर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. रुपये 5760 वर दर साल दर शेकडा 6% प्रमाणे 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल? म्हणजे आपल्याला इथे सरळ व्याज काढायचं आहे. तर सरळ व्याज बरोबर सूत्र काय असतं? मुद्दल गुणवले दर गुणवले काळ भागिले 100. तर मुद्दल तुम्हाला किती दिलेला आहे? 5760 दिलेला आहे. दर किती आहे? 6% आणि काळ किती आहे? 3 वर्ष भागिले हे 100. इथे जर शून्याला शून्य गेले, राहिलं काय? 576 गुणवले 6 गुणवले 3 भागिले 10. तर आता 5 ह्यांचा जर गुणाकार तुम्ही केला, तर वरच्यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 10,368. म्हणजे एवढा येतो. नाही परत त्याला जर 10ने भागला तर येतं, म्हणजे 1036.80 याचं उत्तर येतं. बघा तर 1036.80 तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 99. जर 1 जानेवारी 2007ला सोमवार असेल, तर 1 जानेवारी 2008ला कोणता वार येईल? बघा 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार पुढच्या वर्षी काय असतो? तर तोच वार 1 दिवसाने पुढे जातो. तर बघा हे जरी लीप वर्ष असलं तर ते कधी फेब्रुवारीनंतर, फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, त्याच्यानंतर जर महिना असेल तर तिथे फरक पडतो, पण जानेवारीमध्ये काही फरक पडत नाही. हे जानेवारी ते 30 जानेवारी तेच दिवस असतात सेम. 1 जानेवारी 2007ला सोमवार होता, तर त्याच्या पुढे 1 दिवसने 1 जानेवारी 2008ला वार असणार आहे. सोमवारच्या पुढे काय येतं? मंगळवार. म्हणजे 1 जानेवारी 2008ला मंगळवार असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 100. 41,209 या संख्येचे वर्गमूळ कोणते? तर मी या अगोदर सांगितलेलं आहे, जे एकक स्थानचा अंक आहे तो अंक इथे घ्यायचा सुरुवातीला. म्हणजे इथे जर तुम्ही घातला तर म्हणजे तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आता 3चा वर्ग काय असतो? 9 असतो. मग 3च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं, म्हणून इथे काय येणार आहे? एकक स्थानी 3 असणार आहे. सगळीकडे 3 दिले तुम्हाला, हे तर तुम्हाला माहीत झाले की 3 असणार आहे शेवटी. आता मग वर्ग असल्यामुळे शेवटच्या 2 संख्या कट करायच्या, 0 आणि 9 कट केल्या, राहिले किती पुढे? 412 राहिलं. आता 412पेक्षा लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 400 आहे. त्याचं वर्गमूळ घ्यायचं. 400चं वर्गमूळ काय असतं? 20. ते ह्या 3च्या पुढे लावायचं. किती आलं? 203. म्हणजे 203 हे दिलेल्या संख्येचं वर्गमूळ असणार आहे. कोणतंही तुम्ही वर्ग संख्या घ्या आणि ही ट्रिक वापरा, 2 मिनिटात तुमचं वर्गमूळ निघून जाईल. तर 203 हे दिलेल्या संख्येचं वर्गमूळ असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला पुणे जिल्हा लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. बघा तर या पेपरमधील 100च्या 100 प्रश्न जे आहेत तर ते आपण जसेच्या तसे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.
व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.